Amen. Praise the Lord. Thank you, देवाला Jesus. धन्यवाद. It's so wonderful to be in the presence of God. देवाच्या सहवासामध्ये राहणे नेहमी चांगले. Amen. आमेन. Destiny written by God, देवाद्वारे लिहिलेली आयुष्याची दिशा not by the stars. चांदण्यांद्वारे नाही. Destiny written by God, देवाद्वारे लिहिलेली ठरलेली आयुष्याची दिशा not by the stars. चांदण्यांनी लिहिलेली नाही. We'll open our Bibles to Psalm 139, verse 16. स्तोत्र संहिता 139 आणि त्यातलं 16व वचन आपण यावेळेला सर्वांनी काढूया. Your eyes saw my unformed body. All the days ordained for me were written in your book before one of them came to be. स्तोत्र संहिता 139 16 म्हणतं, तुझ्या नेत्रांनी माझा पिंड पाहिला आणि माझ्या नेमलेल्या दिवसातला एकही नव्हता तेव्हा ते सर्व तुझ्या पुस्तकात लिहिलेले होते. Amen. आमेन. In a world that chases after stars जे जग आज चांदण्यांमागे धावत आहे and consults horoscopes, आणि ज्योतिषशास्त्र किंवा ग्रह यांचा अभ्यास करून त्यामागे लागत आहे, God reminds us देव आपल्याला मात्र आठवण करून देत आहे of a greater truth, की एक त्याहून महान सत्य आहे that your destiny is not hidden in the sky, की तुझी ठरलेली आयुष्याची दिशा आकाशात लपलेली नाही, but it is written in his heart. तर ती देवाच्या हृदयामध्ये लिहिलेली आहे. Are you getting? कळताय ना मी काय म्हणतोय? No horoscopes, जिथे आपल्याला ज्योतिषशास्त्र हात पाहणं no वगैरे stars, नाही, no palmistry. चांदण्या नाही, ग्रह नाही, It is all written in the heart of God. सर्व देवाच्या हृदयामध्ये लिहिलेलं आहे. And so when Hallelujah. God made you, आणि म्हणून देवाने जेव्हा तुम्हाला किंवा तुला निर्माण केलं, He wrote what was written in His heart for you. त्या देवाने त्याच्या हृदयात तुझ्यासाठी जे होतं ते लिहिलं. Before you even took your first breath, म्हणजे तू तुझा पहिला श्वासही घेण्या अगोदर it is God who saw you. देवाने तुला पाहिलेलं आहे. That's what David is saying. असं दावीद आपल्याला सांगत आहे Before your days began on this earth, की या भूतलावर तुझे दिवसही सुरू होण्या अगोदर God had a plan for you. देवाची तुझ्यासाठी योजना आहे. So you don't need to have the stars to tell you what your destiny is. तर तुम्हाला चांदण्यांनी सांगायची गरज नाही की तुमच्या आयुष्याची ठरलेली दिशा काय आहे. See, the world may call it chance or fate, आणि जग त्याला नशीब किंवा योगायोग Or असं काही fortune. म्हणेल, किंवा भाग्य असं but for म्हणेल. those who walk with God, पण जी माणसं देवासोबत चालतात it's a divine design. त्यांच्यासाठी ती दैवी रचना आहे. Amen. दैवी आकृती आहे, दैवी रचना आहे. God saw you even before you were born, देवाने तुम्हाला तुमचा जन्मही होण्या अगोदर पासून पाहिलेला आहे. because He had an image of you. He made you. आणि देवाकडे तुझी प्रतिमा होती म्हणून देवाने तुला निर्माण केलं. Say, an artist has an image of the drawing he's going to make. एखाद्या कलाकाराकडे किंवा चित्रकाराकडे त्याच्या डोक्यात एक कल्पना असते, त्या कल्पनेनं तो ते चित्र काढतो. How his nose should be, how his eyes should be. या चित्रातल्या माणसाचं नाक कसं असणार आहे, डोळे कसे असणार आहेत, It's all there in the mind of God. सगळं देवाच्या मनात होतं. And so you are made in the image and likeness of God. तर तुम्ही दिसायला देवासारखे आणि देवाच्या आवडीत निर्माण झालेले आहात. Amen. आमेन. That's what David is saying. असं दावीद सांगत आहे That you had already planned every day of my life. की ऑलरेडी तू माझ्या आयुष्याचा प्रत्येक दिवस नेमलेला योजलेला आहे. Every day. रोजचा दिवस माझा तू योजला आहे. What will happen, what should happen, what should not happen. काय होणार आहे, काय व्हायला हवं होतं, काय होत आहे आणि काय होणार आहे, हे सगळं देवबाप्पा तू नेमलेलं आहे. All those were written. आणि जे सर्व लिहिलेलं होतं, And David says all those were written in your book before any of them happened. आणि दावीद म्हणतो ना, माझ्या नेमलेल्या दिवसातला एकही दिवस जेव्हा नव्हता त्याच्या ते सर्व तुझ्या पुस्तकात लिहिलेले होते. म्हणजे माझे दिवस अजून सुरूही झाले नव्हते, पण तू पुस्तकात सगळं लिहून ठेवलं होतं की माझा या जगात आल्यानंतरचा पहिला दिवस असा, मग मधला असा आणि अखेरचा श्वास असा असेल. This verse says हे वचन म्हणतं that God sees and knows us even before we were born. की आपला जन्मही होण्या अगोदर पासून देव आपल्याला पाहतो, देव आपल्याला जाणतो. He already knows every detail of your life. आणि देवाला तुझ्या जीवनाचा प्रत्येक तपशील माहित आहे. Every day, रोज, दर दिवशी, every step, दर पावलाला, every tear, आणि प्रत्येक अश्रू every तुझा, victory. प्रत्येक विजय तुझा. God knows it all. देवाला सगळं
माहिती आहे बेटा. And once you understand this thought of God, आणि एकदा का तुला देवाचा हा विचार समजला, you will never live in fear. मग तुला कधी भीती वाटणार नाही आणि तू घाबरून जगणार You will नाही. never live one day in fear. एक दिवसही तुला भीती वाटणार नाही. It's like God writing the story of your life in His book. हे असं आहे ना की देव जणू तुझी कथा त्याच्या पुस्तकात लिहित आहे. Long before you came into the world. म्हणजे तू या जगात येण्या अगोदर, फार पूर्वी, तू जगात अजून आलाही नाहीयेस त्यापूर्वी. It's like the book of Harry Potter was written and then the movie came. म्हणजे असं हॅरी पॉटरचं पुस्तक आधी लिहिलं गेलं, तत्पश्चात नंतर मग त्यावर चित्रपट निघाला. Are you getting me? कळतंय ना, हे आपलं असंच आहे. It's like an author who is writing every word of a story. की एखादा लेखक प्रत्येक शब्द त्या कथेचा लिहितोय. Before the book is printed, म्हणजे ते पुस्तक छापायच्या अगोदर it was all in his heart and mind. सगळं त्याच्या हृदयात आणि मनात होतं. So God wrote every chapter of your life. तर देवाने तुझ्या आयुष्याचा प्रत्येक अध्याय लिहिलेला आहे. Even before you were formed in your mother's womb. अगदी तुझ्या आईच्या पोटात तुझी गर्भधारणा होण्या अगोदर. So your life is not an accident. तर तुझं जीवन असं अपघाताने आलेलं नाही. Your life is not a random. तुझं जीवन असं रॅन्डमली झालेलं नाही. It's not decided by fate. आणि असं नशिबानं का भाग्यानं ठरवलेलं नाही. It's not lived and it should not be lived by luck. आणि ते लक वरती सुद्धा जगणं नाही, जगायला नकोय तसं. It is not by fortune. किंवा कुठल्या भाग्याने नाही, भविष्याने नाही. Whatever good happens, let it happen. मैं नशिबाने नहीं, किस्मत से नहीं कि जो अच्छा होना है होएगा, नहीं होना है नहीं होएगा. No. असं नव्हे. It is all written. असं नसतं रे ते सगळं देवाने लिहिलेलं आहे रे. We don't live a fluke life. आपण असं फ्लूक बाय फ्लूक जगलो, आलो, पैदा झालो, मग जगलो, असं नाही आपलं. Your life is not by chance. तुझं जीवन असं योगायोगाने घडलेलं नाहीये. It is perfectly planned by God. तुझं जीवन परिपूर्ण रीतीने देवाने आयोजलेलं आहे. It's a perfect plan by God. परिपूर्ण देवाची योजना होती की या भूतलावर तुझा जन्म व्हावा, या दिवशी व्हावा, तू असं असं करावं. And written by a heart of love. आणि प्रीतीच्या हृदयाने ते तुझं जीवन लिहिलंय. Your life is written by the hands of love. तुझं जीवन प्रीतीच्या हाते लिहिलेलं जीवन आहे. Amen. आपल्या जीवनाचा लेखक फार प्रेमळ आहे. Say, so you are not an accident, you are an assignment from God. तुम्ही अपघाताने पैदा नाही झालेला, देवाकडनं तुम्ही नेमलेले होता, म्हणून तुमचा जन्म झाला. That's how I started living my life after I came to Jesus. अशा रीतीनं माझं जीवन मी येशूंकडे आल्यानंतर जगायला लागलो. That my life is not an accident. की माझं जीवन आता अपघाताचं जीवन नाहीये. That God has a plan. की देवाची योजना होती की मी जन्म घ्यावा. And I walk every day with that plan in mind. आणि रोज मनामध्ये ती योजना घेऊनच मी चालतो. That I am fulfilling the plan of God for me. की माझ्यासाठी देवाची जी योजना आहे ती मी पूर्ण करत आहे. I don't get involved in mundane matters. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये मी पडत नाही. Because कारण mundane matters is just living by fluke. बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे असं फ्लूकने जगल्यासारखं आहे. Amen. की बाय फ्लूक हो गया कर लिया वगैरे. Your days are not to be left on chance. तुझे दिवस असे योगायोगावर घडायला सोडू नको. God saw you. देवाने तुला पाहिलंय. God formed you. देवाने तुला आकार दिलाय. He planned you. देवाने तुझी योजना केली. He planned whether you should be a man or a woman. देवाने ठरवलं तू पुरुष होणार आहेस का तू स्त्री होणार आहेस. He planned in which family you should be born. देवाने ठरवलं कुठल्या परिवारात तुझा जन्म होणार आहे. God planned your boundaries. देवाने ठरवलं तुझ्या सीमारेषा काय असणार आहेत. God planned your nation where you देवाने live. ठरवलं कुठल्या देशात तुझा जन्म होऊन तू जगणार God आहेस. planned your location. देवाने आयोजलं की कुठल्या परिसरात तू राहणार आहेस. So be happy in the family you are born. तर ज्या परिवारात तुमचा जन्म झालाय त्या परिवारात आनंदाने राहा. Be happy in the place you were kept by आणि ज्या God. जागी देवाने तुम्हाला ठेवलंय त्या जागेत आनंदाने राहा. Because कारण there lies your assignment. तिथंच तुमची कामगिरी There आहे. lies God's plan for आणि you. तिथंच देवाची तुझ्यासाठी योजना आहे. That's why you don't have to fear the future. आणि म्हणून भविष्याला तुम्ही घाबरायची गरज नाही. Because कारण your future is already in the safe hands of God. तुझं भविष्य ऑलरेडी देवाच्या सुखरूप हातांमध्ये आहे. It is already in the hands of the most trusted God. आणि जो सगळ्यात जास्त विश्वास ठेवण्याजोगा देव त्याच्या हातात तुझं भविष्य आहे. It is in the hands of the most loved person. And That the- is God. आणि जो सगळ्यात जास्त प्रीती करण्याजोगा देव त्याच्या हातात तुझं भविष्य आहे. Out of love you were created. प्रेमानं तुला त्याने निर्माण केलं. Out of love
love, He brought you on this earth. प्रेमातून त्याने तुला या जगात आणलं. Don't hate yourself. तर स्वतःचा तिरस्कार सुद्धा करू नका. If you hate yourself, you are hating the Creator who created तुम्ही you. जर स्वतःचा तिरस्कार केला तर ज्या निर्माणकर्त्याने तुम्हाला निर्माण केलंय त्याचा तिरस्कार कराल तुम्ही, असं करू नका. This verse is a promise हे वचन आपल्यासाठी एक अभिवचन आहे that your life is not a random accident. की तुझं जीवन एक घडलेला अपघात नाहीये Your future is not a lottery ticket. आणि तुझं भविष्य म्हणजे एखादं लॉटरी तिकीट नाहीये You are not here because the stars lined up everything आणि right for you. चांदण्यांनी ताऱ्यांनी ग्रहांनी तुझ्यासाठी सगळं आयोजलं आणि म्हणून तू आलास म्हणून तू जगतोय असं नाहीये. Don't say my Saturn is shining on me, that's why I'm shining. असं म्हणू नका माझा हा ग्रह माझ्यावर चमकतोय म्हणून मी चमकतोय. You have to say God's hand is shining upon me, that's why I am तुम्ही shining. म्हणायचं देवाचा हात माझ्यावर चमकतोय म्हणून मी चमकतीये. See, the असं म्हणायचं. same God who said let there be light, आणि जो देव म्हणाला की प्रकाश होवो and there was light. आणि प्रकाश झाला. The same God तोच देव who made the stars ज्याने चांदण्या निर्माण and केल्या said let there be light, आणि म्हणाला की प्रकाश होवो and there was light. आणि प्रकाश झाला. And instead of depending on the God who said let there be light, you are depending on the light to guide you. तर ज्या देवाने असं म्हटलं की प्रकाश होवो त्या देवावरती अवलंबून राहायच्या ऐवजी तुम्ही त्या निर्माण केलेल्या प्रकाशावरतीच अवलंबून जगणार आहात तर काहीतरी चुकलेलं आहे. He called you by name. अरे नावाने हाक मारली राजा त्याने So तुला. today let's break free from superstition तर चला ना आज या सगळ्या अंधश्रद्धेतनं बाहेर निघूया and enter into the Spirit's truth आणि आत्म्यातल्या सत्यात प्रवेश करूया and realize one thing, आणि एक गोष्ट जाणा that I am not an accident, की मी अपघाताने पैदा नाही झाली that I am not formed in the stars, आणि मी काही चांदण्यांमध्ये सापडलेली नाही. my life is not made by the stars, माझं जीवन ग्रहांनी ताऱ्यांनी बनवलेलं नाही. my destiny is not written in the stars, माझ्या आयुष्याची दिशा ताऱ्यांनी लिहिलेली नाही. it is written by the Spirit of the living God माझ्या आयुष्याची दिशा जिवंत देवाच्या आत्म्याने लिहिलेली आहे, who wrote my story ज्याने माझी कथा लिहिलेली आहे. even before He created the earth. म्हणजे पृथ्वी निर्माण होण्या अगोदर ज्याने माझी कथा लिहिली. पृथ्वी आपला जन्म तर फार नंतर, पृथ्वी ही निर्माण होण्या अगोदर ज्याने माझी कथा लिहिली. So let's walk in that truth, तर त्या सत्यात चाला, not in chance योगायोगात चालू नका. but in certainty, तर एक निश्चितता पाहिजे, 100% खात्री पाहिजे. believing that God has a plan for me असा विश्वास ठेवून की देवाची माझ्यासाठी योजना आहे, 100% मला माहिती आहे. and I will be victorious. त्या योजनेमध्ये मी चालत आहे, आज ना उद्या मी विजयी होणारच आहे I will succeed. आणि मला यश मिळणारच आहे. इट गोज विदाउट सेइंग. त्रास जरी झाला तरी यशही मिळणार आहे. Troubles will come, त्रास तर येणार trials will come, आयुष्याला त्रास आणि समस्या आणि कसोट्या बांधलेल्या आहेत. certain things will happen, certain things will not happen. काही गोष्टी होतील, काही गोष्टी नाही होणार. That doesn't change my relationship with my God. पण त्याच्यामुळे माझं देवाशी असलेलं नातं बदलता कामा नये आणि That does बदलणार not नाही. minimize God's love for me. आणि त्यातून देवाचं माझ्यावरचं प्रेम कमी होत नाही. That does not minimize my respect for my God. आणि त्यातून माझा देवासाठी असलेला आदर कमी होत नाही. व्हायला नको. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतो? I don't judge my God according to how much He gives मी me. देवाचा न्याय नाही करत. ज्या रीतीनं देव मला देतोय तदनुरूप मी देवाचा न्याय करत नाही की त्याने मला एवढं दिलं मग देव असाच आहे, खूप दिलं मग देव तसा आहे. देवाचा न्याय करणारं पहिले आपण कोण? Say, for me, relationship with Him is important. पहिलं मला तर देवाशी नातं महत्वाचं आहे. Everything can break, बाकी सगळं तुटू शकतं, but let not relationship break. पण देवाशी असलेलं नातं तुटू देऊ नका. I want His eternal smile on me. मला त्याचं सनातन हास्य माझ्यावर पाहिजे. Amen. तो माझ्यावर प्रसन्न पाहिजे. That's all. बस, बाकी काय हवंय? Here are some examples from the Bible आणि बायबल मधून ही काही उदाहरणं आहेत that will show how destiny is not written in the stars. जी आपल्याला दाखवतील की आयुष्याची ठरलेली दिशा चांदण्यांमध्ये ताऱ्यांमध्ये लिहिलेली नाहीये. That is, it is written in the Spirit. तर आत्म्यात लिहिलेली आहे आपल्या आयुष्याची दिशा, आपलं आयुष्य. None of the men of God कुठलेही देवाचे सेवक, in the Bible, बायबल मधले कुठलेही देवाचे सेवक they never depended on the stars for their destiny. कधीच ग्रहांवर चांदण्यांवर अवलंबून राहिले नाहीत त्यांच्या ठरलेल्या दिशेविषयीनं की आमची कामगिरी काय आहे, आम्ही It's काय करणार. lately now in this century that people are talking about the stars. आता अलीकडे या शतकामध्ये लोक मात्र चांदण्यांविषयी, ताऱ्यांविषयी, ग्रहांविषयी फार बोलतात की माझा हा ग्रह मला अडवायतोय, माझा हा ग्रह मला चांगला बसलाय. Look at Jeremiah. इर्म्या बघा, God told Jeremiah देव इर्म्याला म्हणाला, in Jeremiah 1:5, इर्म्या 1:5 मध्ये म्हणाला, before I formed you in the womb I knew you. तुझ्या आईच्या पोटात तुझा गर्भ निर्माण होण्या अगोदर पासून मी तुला जाणत होतो. इर्म्या, Before you were born I set you apart. मी तुला उदरात निर्माण करण्याच्या पूर्वी तुला जाणले.
आणि गर्भस्थानातून निघण्याच्या आधी मी तुला पवित्र केले. What kind of statement is this? आणि हे कुठल्या पद्धतीचं विधान आहे? ही काय वाक्य आहे? Before you were born, I set you apart. की तुझा जन्मही होण्या अगोदर पासून मी तुला वेगळं करून ठेवलंय माझ्या कामासाठी. I mean, we should say, म्हणजे आपण असं म्हणायला हवं, after you were born, I thought of setting you apart. आपण असं म्हणायला हवं की तुझा जन्म झाल्यानंतर मी तुला वेगळं नेमून ठेवीन. And then he said, I appointed you as a prophet to the nation. आणि मग तो म्हणतो तुला राष्ट्राकरता भविष्यवादी म्हणून मी नेमलेला आहे. All this before he was formed in the womb. आणि हे सगळं त्याच्या आईच्या पोटात त्याचा गर्भ जो असतो तो राहण्या अगोदर देव बोललाय. Jeremiah came to know. यिर्मयाला मग कळलं It is not through horoscope he was born. की या सगळ्या राशी भविष्यातनं काही माझा जन्म झालेला नाही. It's not through the stars his destiny was made. चांदण्यातनं ताऱ्यातनं माझ्या आयुष्याची दिशा घडलेली नाही. Jeremiah knew यिर्मयाला कळलं that I don't need to respond to horoscope की मी या सगळ्या राशी भविष्याला काही प्रतिसाद द्यायची गरज to नाही know my की calling. माझी रास काय आणि राशीनुरूप माझं होणार काय, माझं पाचारण कळायला मला त्या सगळ्यात जायची गरज नाही. Because God had already written it. कारण परमेश्वराने ऑलरेडी माझं लिहून ठेवलेलं He आहे. spoke to me. देव माझ्याशी बोललाय. He said, I wrote your destiny, not the stars. देव म्हणाला की मी तुझ्या आयुष्याची दिशा लिहिलेली आहे, ताऱ्यांनी चांदण्यांनी नाही. Today everyone runs to read their horoscope. आज प्रत्येक जण मात्र आपलं राशी भविष्य वाचायला फार उतावळ असतात What my stars say. की माझं राशी भविष्य काय म्हणत Today आहे, is a good day. माझा तारा काय म्हणतो, माझी रास काय म्हणते. माझी रास आज म्हणते की आज माझा दिवस चांगला आहे Saturday is good. आणि शनिवार Or माझ्यासाठी Saturday is bad. शनिवार माझ्यासाठी कर्त्याचा दिवस आहे किंवा शनिवार माझ्यासाठी न कर्त्याचा दिवस We आहे. follow all the auspicious days. आणि आपण सगळे जे शुभ दिवस असतात ते पाळतो. It doesn't make sense. त्याला काय अर्थ नाही रे. Every day is good. प्रत्येक दिवस शुभ आहे. Every day is holy. प्रत्येक दिवस पवित्र Every आहे. day is made by God. प्रत्येक दिवस देवाने निर्माण केल्या. अनिल कांतचं एक गाणं आहे, आज का दिन शुभ दिन है. हर एक दिन शुभ दिन है बेटा. And so the young prophet with God's plan walked on this earth. तर हा तरुण आणि लहान असा देवाचा संदेष्टा देवाची योजना घेऊन या जगात चालला. So before Jeremiah was born, यिर्मयाचा जन्म होण्या अगोदर God had already picked him up. देवाने ऑलरेडी त्याला उचललं God told him, आणि देव त्याला म्हणाला, before you were formed in your mother's womb, Jeremiah, यिर्मया तुझ्या आईच्या पोटात तुझा गर्भ राहण्या अगोदर I knew you. मी तुला जाणलं, I chose you. मी तुला निवडलं, You are a prophet. तू संदेष्टा आहेस. I mean, Jeremiah didn't feel strong or ready मग यिर्मयाला असं बलवान आणि तयार वगैरे वाटलं नाही त्यावेळेला. because he said, कारण तो म्हणाला, Lord, I'm too young. प्रभू मी अजून फार लहान आहे, मी मूल आहे. But God said, पण देव बोलला, don't say that. असं म्हणू नको की मी मूल आहेस. I will be with you. मी तुझ्या सोबत राहणार आहे I will give you words to say. आणि मी तुला शब्द देणार आहे बोलायला. See, everything is coming from God, सगळं देवाकडनं येत आहे पा. not from the stars. सगळं देवाकडनं येत आहे. चांदण्या ग्रह तारे यातनं काही येत नाहीये. Your goodwill is coming from God. तुझी सदिच्छा सगळी देवाकडनं येते. Let people curse you. मग लोकांनी तुला शाप दिला It will not affect you. तुला काय परिणाम होणार नाही. And this shows आणि यावरनं दिसतं when God has a plan for you, ज्या देवाची तुझ्यासाठी काहीतरी योजना असते. even if you feel small, आणि जरी तुला कधी कधी असं लहान वाटलं, तुच्छ वाटलं, even if you feel that you are not ready for it, आणि जरी तुला कधी कधी असं वाटलं की नाही पण मी अजून तयारच नाहीये या even सगळ्या if you feel गोष्टींसाठी, that I am undervalued, आणि जरी तुला असं वाटलं की माझी तर कुणाला काही किंमतच नाही, कुणाला माझी काही पडलेलीच नाही, मला किंमतच काय, it does not change God's plan. त्यातनं देवाची योजना तर बदलत नाही ना बेटा. Why? का? Because you don't change your destiny. कारण तू तुझ्या आयुष्याची दिशा कधी बदलत नसतो. God does it. देव करतो. देवाने जे ठरवलंय ते देव करणार. तू स्वतःला काही म्हण, दुसरे तुला काही म्हणत, फरक काही पडत नाही. Even when Jeremiah was scared, आणि यिर्मया जेव्हा घाबरला तेव्हाही God didn't say, देव असं नाही म्हणाला, okay, you are afraid of this, I will write another destiny अच्छा for अच्छा you. यिर्मया तू घाबरला काय, एवढं मोठं तुला झेपणार नाही काय, मग आता तुझ्यासाठी दुसरी आयुष्याची दिशा लिहितो. No, नाही नाही नाही. God's plan was greater than his fear. देवाची योजना यिर्मयाच्या भीतीपेक्षाही मोठी होती. देव God's म्हणाला, plan यिर्मया for संदेश you is greater than your fear. तसं देवाची योजना तुझ्या मनातल्या भीतीपेक्षा पण मोठी आहे. So Jeremiah didn't live by the stars. तर यिर्मया काही चांदण्यांवर अवलंबून जगला नाही. Jeremiah didn't live by luck. यिर्मया काही नशिबावर अवलंबून जगला नाही. Jeremiah did not live by chance. यिर्मया योगायोगावर अवलंबून जगला नाही. Are you getting me? कळतंय का? Jeremiah didn't live by fate. आणि यिर्मया काही नशिबावर जगला नाही, फेटवर जगला नाही, जे काय भाग्यावर जगला नाही, किस्मत में जो है होगा जे काय लिहिले माझे भाग्यात तेच होणार, असं वगैरे, त्याच्या पलीकडे मिळणार नाही, त्याच्या असं. अलीकडे मिळणार नाही, असं म्हणजे असं See? बोलायला ते ऐकायलाही चांगलं वाटतं, बोलणारे बोलतातही छान They say it. म्हणतात ना, असं म्हणतात की समोरच्याला पटतच आहे फार. नसीब से ज्यादा
और भाग्य से कम, किस्मत से कम। किस्मत से कम अच्छा, कुछ नहीं मिलता. अच्छा, And all that. कौन See, बोला है? कौन ने बोला है? God wants to make you the best. देवाला तुला अति उत्तम करायचंय. God wants to give you the best. देवाला तुला द्यायचं पण एक नंबर अति उत्तम आहे. Jeremiah lived by God's purpose. आणि इर्म्या देवाच्या सगळ्या या संकल्पात चालला. He lived by God's Spirit's leading. आणि इर्म्या देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली चालला. Amen. की जहां तू ना चाहे वहां मैं न जाऊं, रोक मुझे आत्मा प्रभू. That means Jeremiah's life was not fate nor chance. म्हणजे इर्म्याचं जे जीवन होतं ते असं योगायोगाने निर्माण झालेलं, आता अपघात झाला आणि हा पैदा झाला वगैरे असं नव्हतं. It was about God's plan. देवाची योजना की हा जन्माला येणार, याला मी वापरणार. देवाची योजना. Jeremiah didn't turn to luck. इर्म्या काही लक कडे वळला नाही. He didn't go to a fortune teller. इर्म्या काही भविष्य सांगणाऱ्या कोणा माणसांकडे, ज्योतिष सांगणाऱ्या माणसांकडे गेला नाही. He didn't ask them, tell me what should I do. की त्यांना हात दाखवून म्हणाला नाही की बघा ना जरा माझं भविष्य काय म्हणतं, देखो ना इसमें क्या लिखा है. He trusted what God said. तो देवाने जे सांगितलं त्याच्यावर त्याने विश्वास ठेवला. Even when it was hard, आणि जरी अवघड जात होतं he accepted it. तरी त्याने ते स्वीकारलं. अवघड जात होतं तरी स्वीकारलं. And Jeremiah's life was proof. आणि इर्म्याचं जीवन त्याचा एक पुरावा आहे. And what is the proof? काय पुरावा आहे? That destiny is not written in the sky. की आयुष्याच्या दिशा आभाळात लिहिल्या जात नाहीत. It's found in God's calling. त्या देवाच्या पाचारणात सांभाळतात. ते त्या आभाळाच्या वरचं काम आहे. It is found in God's heart. ते देवाच्या हृदयात सापडतं जिथे देव राहतो. You don't invent your destiny, you discover your destiny. बघा तुम्ही तुमच्या आयुष्याची दिशा लिहित नाही का त्याचा शोध लावत नाही. तुम्हाला होता होता ती कळते की देवाने माझ्यासाठी हेच योजलेलं आहे. You don't need to follow karma so that your destiny will be bright. तुम्ही काही कर्मांच्या मागे जायची गरज नाही की चांगली कर्म करू दे म्हणजे माझ्या आयुष्याची दिशा उज्ज्वल होईल, असा हा काही प्रकार नाहीये. Before Jeremiah could do any karma, God planned for him. इर्म्याने काही कर्मही करण्या अगोदर इर्म्याची योजना देवाने केली ना. You need faith, you need obedience. बघा विश्वास पाहिजे देवावरचा, आज्ञापालन पाहिजे देवावर. God has already written your story. देवाने तुझी कथा ऑलरेडी लिहिलेली आहे. You just need to walk in that story. तुम्ही फक्त त्या कथेत चालायचं. Amen. Amen. So Jeremiah didn't live by chance. तर इर्म्या असं योगायोगावर जगला नाही. He lived by the word of God. इर्म्या देवाच्या शब्दांवर, अक्षरशः देवाच्या शब्दांवर He lived जगलेला by आहे. the Spirit's voice. आणि तो आत्म्याच्या वाणीवर जगलेला आहे. And that's how we also should live. अशा रीतीनं आपणही जगायला पाहिजे. आपल्याला बिलीवर म्हणतात म्हणे आणि आपण डिसायपल आहोत. I discovered my destiny मला कळलं की माझ्या आयुष्याची दिशा काय आहे. when I was spending time in prayer. मी प्रार्थनेमध्ये जेव्हा वेळ घालवायला लागलो मला कळलं. 8 months I prayed. 8 महिने मी प्रार्थनेत होतो. Then God spoke to me. मग देव माझ्याशी बोलला. 1988-89 ची गोष्ट आहे. Yes, 1989. 1989 23rd September. 23 सप्टेंबर 1989 साली भेटला मला God देव. visited me. देव आला मला भेटायला And He told me my destiny. आणि मला सांगून गेला तुझ्या आयुष्याच्या दिशेत काय काय लिहिलेलं आहे, And that's तू काय why I'm not करायचंय. afraid. म्हणून मी घाबरत नाही. Nobody can remove me from this आणि destiny. कोणी या आयुष्याच्या लिखित दिशेतनं मला काढू शकत नाही. भय काय तया यशूजाचा रे. Amen. आमेन. What about Joseph? योसेफाचं काय? Joseph was a dreamer with a destiny. योसेफ स्वप्नाळू होता. स्वप्नाळू आयुष्याची दिशा घेऊनच. When he was very young, जेव्हा योसेफ फार लहान होता, probably about 17 years old, मे बी 17 वर्षाचा असेल, he had dreams from God. स्वप्न दिली देवाकडनं, त्याला स्वप्न आली. He didn't say, I received a vision from the stars. तो असं नाही म्हणाला की चांदण्यांकडनं ताऱ्यांकडनं मला दृष्टांत झाले, असं नाही He म्हणाला. didn't say a fortune teller told me what should I do. का असं नाही म्हणाला की ज्योतिष सांगणाऱ्यानं, भविष्य सांगणाऱ्यानं मला सांगितलं की काय करायचंय. No, नाही, he got dreams from God. त्याला देवाकडून स्वप्न आली. Dream that would make him one day a leader. आणि देवाकडनं त्याला अशी स्वप्न पडायला लागली की ज्यामध्ये असं होतं की एके दिवशी हा मोठा लीडर, मोठा पुढारी होणार आहे. And before that dream could come to be true, आणि ते स्वप्न खरं होण्या अगोदर bad things started happening. वाईट गोष्टी घडायला लागल्या. But that does not change the plan of God. पण ते स्वप्न खरं होण्या अगोदर वाईट गोष्टी जरी घडायला लागल्या तरी त्यातून देवाने जे ठरवलंय ते बदलत नसतं. Amen. देवाने जे ठरवलं ते ठरवलेलं आहे. His brothers were jealous of him. सख्खी भावंड त्याच्यावर जळायला लागली They sold him as a slave. आणि विकून टाकला सख्ख्या भावाला गुलाम म्हणून. He could have said, I think so, somewhere something is wrong. योसेफ म्हणू शकला असता की असं का होतंय सगळं, म्हणजे काहीतरी कुठेतरी चुकलंय, दिस इज टू मच. Let me ask a diviner. मला जाऊन कोणाला तरी विचारू दे की हे सगळं माझ्या आयुष्यात असं का होत आहे. Maybe I should show my hand. आणि कदाचित जाऊन कुठेतरी मला माझा हात दाखवू दे कोणाला तरी. Somebody missed some lines. आणि कोणीतरी काहीतरी माझ्या काही रेषा चुकलेल्या आहेत. No. असं नाहीये.
रेषा तेवढ्याच आहेत. He knew. त्याला माहित होतं God gave me this dream देवाने मला हे स्वप्न दिलंय and it will come to be fulfilled. आणि ते घडणार, ते साकारणार. आज नाही, उद्या नाही, परवा नाही, तेरवा नाही, होईल ते. He was sold as a slave. आता गुलाम म्हणून त्याला विकला He was thrown in the jail आणि त्याला तुरुंगात डांबला for something he never did. अशा काहीतरी गोष्टी पायी की जे त्यांनी केलंच नव्हतं. खोटा आरोप, त्या खोट्या आरोपावर याला कैद झाली. He was forgotten. तुरुंगात गेला. He was left alone. याला सगळे विसरले. कोणाला? योसेफाला. तो एकटा पडला. सगळ्यांनी त्याला सोडलं. But Joseph didn't give up. तरी योसेफाने हार नाही मानली. He knew that God was with him. त्याला एक माहिती होतं की देव माझ्या सोबत आहे. In your heart you know. तुझ्या हृदयात तुला माहित असतं ना रे. Stars don't need to tell you. चांदण्यांनी येऊन तुला काही आणि वावगं सांगायची गरज नाही. तुझ्या हृदयात तुला माहितीये देव माझ्या सोबत आहे. Amen. आमेन. And in the end, आणि शेवटी God used those hard times देवाने ते अवघड प्रसंग त्याच्या आयुष्यात आलेले सगळे वापरले to put Joseph in the right place. योसेफाला योग्य जागी होता आणून बसवायला. Why? का? To save many people in Egypt. मिस्र देशामध्ये अनेक लोकांना वाचवायला देवाने योसेफाच्या जीवनात असं सगळं घडू देऊन त्याला तिथपर आणला. See, God's plan is not just to make you rich. देवाची योजना फक्त तुला असं एका झटक्यात श्रीमंत करायची नसते. God's plan is not just to make you a prime minister in देवाची योजना Egypt. एका झटक्यात तुला मिस्र देशाचा पंतप्रधान करायची नसते. God didn't even say that. देव असं बोललाही नाहीये की मी निमिषात तुला पंतप्रधान करेन. No, नाही, नाही. God said, देव बोलला so that through you I can save many people. तुझ्याद्वारे मला अनेक लोकांना वाचवायचंय, तारायचंय म्हणून. I can save your brethren. तुझ्या बंधुजनांना, तुझ्या सख्या भावांना तुझ्याद्वारे मला वाचवायचंय. He didn't even talk about the position. आणि तो बोललाही नाही काही पदाविषयी की तुला मी असं पद देणार आहे आणि अशासाठी देणार आहे. नाही. Any position that God gives, देव जे काही पद तुला देतो it is because He has a plan through you. देवाची तुझ्याद्वारे योजना आहे म्हणून देवाने ते पद तुला दिलंय. ते जागा भरायला वगैरे नसतं राजा. See, like when Esther was made a choice जसं एस्तरला निवडण्यात आलं in Miss Femina, मिस फेमिना मध्ये का? हो. Miss World, मिस वर्ल्ड. see, in that page, and she was chosen, आता त्या स्पर्धेमध्ये तिला निवडण्यात आलं and she became the queen. आणि ती झाली राणी, महाराणी. But that is not the main thing. पण मुख्य गोष्ट ही नव्हती की ती महाराणी झाली. Through her, तिच्याद्वारे the Jews had to be saved. यहूद्यांचं तारण व्हायचं होतं. बाकी कुछ नाही था बेटा. देवाने ते घडवलं. That means म्हणजे Joseph didn't live by stars or luck or fate or fortune. योसेफ चांदण्यांवर, ताऱ्यांवर, ग्रहांवर का ज्योतिषशास्त्रावर जगलेला नाही. He राशी lived by faith in God तो देवावरच्या, जिवंत देवावरच्या विश्वासावर जगला. and the dreams that God gave आणि him. जी स्वप्न देवाने त्याला दिली होती त्यावर जगलाय. And here's how. आणि अशा रीतीनं Joseph had big dreams, बघा योसेफाला मोठी स्वप्न पडली. vision of leadership and purpose. पुढारीपणाचे दृष्टांत त्याला मिळायला लागले. काही संकल्पाचे दृष्टांत त्याला मिळायला लागले. Those dreams didn't come from the stars. आणि ती स्वप्न काही कुठल्या ग्रहांकडनं आलेली नाही. They came from the Spirit of God. ती स्वप्न थेट देवाच्या आत्म्याकडनं आलेली होती. They didn't come from luck. आणि कुठल्या नशिबातनं लकमतनं आलेली नव्हती. They came from God's ती plan. स्वप्न देवाच्या योजनेतनं आली होती की आय एम गोइंग टू मेक अ लीडर वन डे. And then आणि Joseph had many ups and downs. योसेफच्या आयुष्यात चढ उतार पण खूप आला. आले कसा चढ मग उतार, मग चढ मग Brothers उतार. betrayed him. सख्या भावांनी धोका दिला. Yet तरी God was with him. देव त्याच्या सोबत होता ना. God was with him. देव त्याच्या सोबत होता. He was in fact forgotten for years. आणि उलट पक्षी सगळे जण त्याला वर्षोनवर्ष विसरलेच. If Joseph had lived by luck, आणि योसेफ जर लक वर जगला असता he would have quit long back. तर फार पूर्वी त्याने हार मानली असती की बाबा मेरे से तो नहीं होता, मैं तो नहीं करूंगा, मुझसे नहीं होने वाला. If he lived by the stars, जर तो चांदण्यांवर जगला असता he would have been lost in the dark. तर हरवला असता कुठेतरी अंधारात. But he didn't. पण नाही. He lived by faith, तो विश्वासाने जगला. faith in the living God जिवंत देवावरच्या विश्वासाने, who gave him the dreams, ज्या देवाने त्याला स्वप्न दिली होती who fulfilled the dreams. आणि ज्या देवाने ती स्वप्न एके दिवशी पूर्ण केली. He was raised to be the ruler of Egypt. आणि मिस्र देशाचा तो अधिकारी झाला. He saved many nations during famine. अनेक देश त्याने त्या दुष्काळग्रस्त काळात वाचवले. देश अनेक देश वाचवले. And he said to his brothers आणि भावांना पण म्हणाला in Genesis 50 verse 20, उत्पत्ती 50 त्यातलं 20वं वचन, you meant evil against me, तुम्ही माझ्या विरुद्ध वाईट योजलो but my God meant it for good. तरी माझ्या देवाने यातून माझं चांगलंच केलं रे. So Joseph's life proves तर
योसेफाचं जीवन सिद्ध करतं. That destiny is not chance. आयुष्याची दिशा योगायोगानं घडणारी नसते राजा. It is God's choice. देवाची निवड असते. ज्याला देवाने निवडलं शिक्का मारला. It's not in the stars. ते काही कुठल्या चांदण्यांमध्ये ताऱ्यांमध्ये नाहीये. It's in God's Holy Spirit's plan. देवाच्या पवित्र आत्म्याच्या योजनेमध्ये ते सगळं असतं. It's not about luck. आणि ते लक विषयी नाही. It's about faithful obedience. तर विश्वासूपणे आज्ञा पालन जर केलंय तर त्याविषयी आहे. So like Joseph, तर योसेफाप्रमाणे don't look for your future in the sky. तुम्ही आकाशाकडे आभाळाकडे बघू नका आपल्या भविष्यासाठी. There is nothing written in the sky. आकाशात काही लिहिलेलं नाही राजा. Stars cannot guide your life. चांदण्या तुझ्या जीवनाला मार्ग दाखवू शकत नाही. Stars don't have life. चांदण्यांमध्ये जीवन नाहीये. They are just floating objects. चांदण्या म्हणजे एक तरंगणारी वस्तू आहे बस. Because Bible says they have been kept as signs in the sky, people thought signs about my future. आणि बायबल म्हणतं की चांदण्यांना आकाशामध्ये एक चिन्ह म्हणून ठेवलेलं आहे. म्हणून मग लोकांनाही असं वाटायला लागलं की आमच्यासाठी या चांदण्या एक चिन्ह आहेत. Signs means God is showing to you how great He is. अरे पण चिन्ह म्हणजे देव त्या चांदण्या ठेवून हे चिन्ह दाखवतोय की देव किती महान आहे बघ. Amen. की तारे मोजता मोजता आपल्याला मोजता होईना आणि मोजून झाले की आणि एक नवा येतो. So start getting inside of you. तर तुझ्या आत जा. Hear the whispers of God. आणि देव कुजबुजतो ना ते ऐक. Don't chase after luck. लकच्या मागे धावू नको. Follow the Lord's dream. प्रभूच्या स्वप्नांमागे चाल. Follow the Lord's leading. प्रभूचं मार्गदर्शन आहे त्यात चाल. Spend some time before God. थोडी वेळ देवासमोर घालव. Say, Lord, म्हण प्रभू put my feet in my destiny. माझी पावलं माझ्या आयुष्याच्या दिशेत टाकच आता. Let me know आणि मला कळू दे that I am walking in your written destiny की मी for me. तुझ्या लिखित ठरलेल्या आयुष्याच्या दिशेत चालत आहे जे तू माझ्यासाठी ठरवलं. And then trust God, आणि मग देवावर विश्वास ठेवा. because God's plan never fails. कारण देवाची योजना कधीही अपयशी होत नाही. Amen. जसं आम्हाला दोघांना खूप पूर्वी कळून गेलं की आपल्यासाठी हेच आहे आणि आपण हेच करायचं आहे, तेच आम्ही करत आहोत, करत राहणार आहोत आणि केलेलं आहे. Amen. आमेन. God gave me the exact date when I should resign from my job. देवाने मला तारीख पण दिली त्या काळी की मी कुठल्या दिवशी माझी नोकरी सोडावी, राजीनामा द्यावा. And the mentor who brought me to the Lord आणि जे माझे वरिष्ठ ज्यांनी मला प्रभूकडे आणलं and others, आणि इतर जे होते they all said you are making a big mistake. ते सगळे मला म्हणायला लागले की अरे तू चूक करतोय, अशी नोकरी वगैरे सोडायची नसते. We are your seniors. आम्ही तुझ्यापेक्षा वरिष्ठ आहोत, सिनियर आहोत. We never left the job. आम्ही अजून नोकऱ्या सोडायचा विचार केला नाही, तू काय नोकरी सोडायला I लागला. said, but God told me. म्हणलं नाही पण देव बोललाय ना माझ्याशी. God told me. देव माझ्याशी बोललेला आहे I ना. have to listen to आणि Him. मला देवाचं ऐकावं लागणार आहे, मी ऐकणार आहे. And not that I was well established असं then. काही नाही की तोपर्यंत मी स्थिर स्थावर होतो वगैरे, काही नाही, काही सेटल्ड No. नव्हतो आयुष्यात. काहीही सेटल्ड नव्हतो आयुष्यात. Because कारण if I left that job, I would have nothing. ती नोकरी मी सोडली तर ते माझं सर्वस्व सोडल्यासारखं आहे, कारण माझ्याकडे दुसरं काही नव्हतंच. Some people, काही लोक the men folk leave the job, पुरुष नोकऱ्या सोडतात, but they keep their wife engaged बायकांची in the job. नोकरी चालू ठेवतात. काही जण Because if पुरुष this fails, there is something there. काही पुरुष नोकऱ्या सोडतात, बायकांची नोकरी सुरू ठेवतात, का की इथे जर अपयश आलं तर एक पगार तरी सुरू राहावा. But I was sure. पण मला खात्री होती. I resigned. I'd asked her to resign. मी राजीनामा दिला, बायकोला सांगितलं तूही राजीनामा दे. Yes. आणि मलाही पटलेलं होतं ते, कारण वरून देव माझ्याशी बोलला होता की तुझ्या पतीचं हेच आहे आणि तू साथ देणं आहे. Are you getting me? येतं बेटा, कळतं, आम्हाला कळलं, कळतं. And God didn't fail us. आणि देवाने नाही आम्हाला अपयश दिलं. आज जग आणि आध्यात्मिक जग दोन्ही जग आम्हाला यशस्वी म्हणतात. जग आणि आध्यात्मिक जग, बोथ साइड्स, वी आर काउंटेड ॲज सक्सेसफुल पीपल. Never slept without food. कधी अन्नाशिवाय असं झोपलो नाही, असे दिवस कधी आले नाहीत. Our waters were sure. पाणी नक्की, अन्न Bread was नक्की, given. भाकर दिली गेली. What does this show us? याचा अर्थ काय? Even when life feels unfair, आयुष्य जरी तुला असं वाटलं ना की जीवन माझ्यावर अन्याय करते, अन्याय, God's plan does not stop. तरी देवाची योजना थांबत नाही. भले जीवन तुझ्यावर अन्याय करत असो, जे देवाने योजलंय ते घडून राहणार. The pit didn't end Joseph's story. त्या खड्ड्याने योसेफाची कथा संपवलीच नाही ना. It was a part of it, तो एक भाग होता त्याच्या कथेतला, but it was not the end of it. पण त्या खड्ड्याने काही त्याच्या कथेचा अंत केला नाही. The pit will not be your end. खड्डा तुझा अंत नसणार आहे. नाही, खड्ड्यात पडलो, गेलो, आता मेलो, आता Who नाही. will write a destiny that your end will be in a pit? आणि कोण अशी तुझ्या आयुष्याची दिशा लिहिणार आहे की तुझा अंत खड्ड्यात होणार आहे? When I make a will for my child, समजा माझ्या लेकरासाठी मी माझं विल तयार, मृत्यूपत्र तयार केलं.
If I make a will for my daughter, समजा माझ्या मुलीसाठी मी विल तयार केली, मृत्यूपत्र तयार केलं, will I write she gets nothing? मी असं लिहीन का की तिला काही मिळायला नको, Only 5 rupees. फक्त 5 रुपये? No. नाही, I will write the best will. मी अतिउत्तम विल तिच्या नावे सोडीन ना. If I want to write a will on my wife, माझ्या बायकोच्या नावावर समजा मला मृत्यूपत्र लिहायचंय, I will write the best. तर मी अतिउत्तमच लिहीन ना. God is your father. देव तुझा बाप आहे, तो कसं काय How तुला? can he write in your will, this fellow has to be begging outside Dapodi Church Road? देव तुझा बाप आहे, तो कसं काय तुझ्यासाठी असं लिहिणार विल मध्ये की दापोडी चर्चच्या गेट बाहेर हा भीक मागायला बसणार आहे? Will he write असं लिहिल that you should always stay poor? की तू नेहमी गरीब राहायचं असं लिहिल देव तुझ्यासाठी? No. नाही. He wrote a अरे fantastic. देवाने फंटास्टिक असं तुझ्यासाठी लिहून ठेवलंय. सापडलं तर होतंय ते. And when you go after it, आणि त्याच्या मागे जर तुम्ही मनोभावे लागलात ना, हार नाही मानायची, then you become Bishop Peter. मग तुम्ही बिशप पीटर व्हाल. आम्ही म्हणते कुछ भी हुआ तो भी कुछ भी नहीं होता. क्यों? जीसस अपने साथ है. कुछ भी हुआ तो भी कुछ नहीं होता. He became a ruler just like God had shown आणि him. देवाने जसं दाखवलं तसा बरोबर हा अधिकारी झाला मिस्र देशात. त्याला दाखवलंच होतं देवाने कधी लहान असताना स्वप्नात. Yes, at the age of 17. 17 वर्षाचा असताना देवाने स्वप्नात त्याला दाखवलं होतं तू मोठा लीडर होणार आहेस आणि तुला नमन केलं जाणार आहे. At my age of 17, मी 17 वर्षाचा असताना, God showed me dreams. बर का, मीही 17 वर्षाचा असताना मला देवाने स्वप्न दाखवलेली आहेत. 7 colors सप्तरंगी of cloth I'm hanging on the line. सप्तरंगी कापड म्हणजे 7 रंगाचं कापड मी एका लाईन वरती And I'm going through it. टाकतोय आणि त्यातनं मी जातोय. म्हणजे कपडे कसे वाळवतो आपण तसं मी ते कापड टाकलंय Several times he showed me. आणि त्यातनं मी जातोय 7 रंगी. आणि अनेक वेळा देवाने मला दाखवलं मी 17चा असताना. And lately God shared with me, it is like Joseph's 7 color coat. आणि I'm आता giving. देवाने मला सांगितलं की योसेफाला जसा सप्तरंगी झगा दिला होता ना त्याच्या बापाने, तसं मी तुला करून ठेवलं होतं तेव्हाच. आता मला उलगडा झाला या गोष्टीचा. What we learn from Jeremiah and Joseph, इर्म्याकडनं आणि योसेफाकडनं आपण जे शिकतो that God's plan is never made by man. की देवाची योजना मनुष्य ठरवत नसतो. It's already written by God. देवाची योजना देवाने ऑलरेडी लिहिलेली आहे. You don't have to feel strong. आणि त्यात तुम्ही काय एकदम स्ट्रॉंग, तुम्हाला स्ट्रॉंग वाटलंच पाहिजे, तुम्ही बळकट वाटलंच पाहिजे असं काही नाही. You may feel the most weakest. तुला कदाचित त्यावेळेला अगदी अशक्त वाटत असेल की You may बापरे, feel that you can never be even a peon. आणि तुला कदाचित त्यावेळेला असं वाटत असेल की नाही एवढं मोठं मला नाही होणार, मला नाही झेपणार, मी तर शिपाई होण्याच्या लायकीचा पण नाही. And God wrote there you will be the king. आणि देवाने लिहिलंय तू राजा होणार. And he will see that you be the king. आणि देव जबाबदारी घेऊन तुला राजा करून सोडेल. And what needs to be done, he will do. आणि जे गरजेचं करायला लागणार आहे ते देव सगळं करत राहील. Jesus told Peter, I will make you fishers of men. येशू पेत्राला म्हणाले की मी तुम्हाला माणसे धरणार करीन. I will बनवणार तुला. बनवीन इज अ प्रोसेस. बनवीन प्रक्रिया असते ती की मी तुम्हाला माणसे धरणारे बनवीन. You don't need to be strong. त्याच्यामध्ये आपण स्ट्रॉंग आणि बळकट असायची गरज नाहीये. God will make you strong. देव तुम्हाला बळकट करेल. You may be the most foolish person, he will fill you with his wisdom. असाल तुम्ही सगळ्यात मूर्ख माणूस, देव त्याच्या ज्ञानाने तुम्हाला You भरेल. may be the most uneducated person, he will fill you with education. असाल तुम्ही सगळ्यात अडाणी माणूस, देव त्याच्या शिक्षणाने तुम्हाला भरेल. People would never love you, but after he fills you with his spirit, people will start loving जी you. माणसं तुझ्यावर कधी प्रेम करत नव्हती, मात्र देवाने जेव्हा त्याचा आत्मा तुझ्यावरती घातला त्यानंतर तीच माणसं तुझ्यावर प्रेम करायला लागली. Praise God. एकेकाळी ज्यांना मी आवडायची नाही अजिबात, त्यांना मी अभिषिक्त झाल्यानंतर आवडायला लागले फार. Amen. Hard times cannot break your destiny. अवघड प्रसंग आले, समस्या आल्या, बहुत बडा प्रॉब्लेम हो गया, त्यातनं आयुष्याच्या दिशा बदलत नसतात. Write it down. हे लिहून घ्या, लक्षात ठेवा. Hard times don't break your destiny. अवघड प्रसंग आले, समस्या आल्या, त्रास व्हायला लागला, प्रॉब्लेम हो गए, बडे प्रॉब्लेम हो गए, त्यातनं आयुष्याच्या लिहिलेल्या दिशा बदलत नसतात. They only shape it. त्याला आकार येतो फक्त बस. त्या सगळ्यातनं जाऊन आकार येतो, दिशा बदलत नाही. When you trust God, जेव्हा तू देवावर विश्वास ठेवतो, even bad things can become part of your calling. मग वाईट गोष्टी सुद्धा तुझ्या पाचारणाचा एक भाग बनू शकतात. It's a part of your calling. भाग बनू शकतात. तुझ्या पाचारणाचा एक भाग आहे त्या वाईट गोष्टी सुद्धा. Don't hate those moments आणि त्या क्षणांचा तिरस्कार करू नको where की you असं had कसं to पण. grind through life. की जिथे तुला आयुष्यातनं असं एवढं म्हणजे तुझ्यावरनं रोलर फिरल्यासारखं जेव्हा होतं आयुष्यात,
तेव्हा असं काही म्हणू नको, तिरस्कार करू नको असल्या प्रसंगांचा. नाही पण असं का, माझ्याच आयुष्यात असं का, नाही पण मी एवढे त्रास का सहन करायचे, part of मी your असं calling. केलंय काय. तुझ्या पाचारणातला तोही एक भाग आहे. It's a process. ती प्रक्रिया आहे. God has a plan for you. देवाची तुझ्यासाठी योजना आहे. रोलर Even तो if घुमेगे. you fall, if you feel you are very small like आणि Jeremiah, जरी तुला इरम्यासारखं लहान वाटलं अगदी, even if you feel stuck like Joseph in the pit, जरी तुला योसेफासारखं वाटलं की बाप रे बाप आता मी खड्ड्यात अडकलो, God will take you there. देव तुला नेणार, तिथून पण नेणार. So say, my म्हणा. destiny is not written in the stars. माझ्या आयुष्याची दिशा चांदण्यांमध्ये लिहिलेली नाही. My destiny is written in the heart of God. माझ्या आयुष्याची दिशा देवाच्या हृदयात लिहिलेली आहे. And very soon He will reveal it to me. फार लवकर देव मला ती प्रगट करेल. See, बघा, you know, karma speaks about payback. कर्मा म्हणजे ना पेबॅक विषयी बोलतं, परतफेड. कर्म Amen? Karma speaks कर्म about कर्म payback. कर्म जे आहे ना ते परतफेडी विषयी बोलतं That what you do good will return back की to you. तुझी कर्म जशी असतील Payback. तसं तुला परत मिळणार. तू चांगलं केलं तर चांगलं मिळणार. How can a bad tree bear good पण fruit? नव्हे हो, वाईट झाडाला चांगलं फळ येणारच कसं, It शक्यच doesn't नाही work ना. there. नाही ना, आपल्या तत्वात ते काम बसतच नाही अजिबात ना. Even if- वाईट झाडाला चांगलं फळ येणारच कसं. Even if karma speaks about payback, आणि जरी कर्म असं म्हणतं की परतफेड होणार आहे, grace talks about purpose. कृपा संकल्पाविषयी बोलते And we live by grace. आणि आपण कृपेवर जगतो. Amen. कृपा नेहमी आडवी येते बेटा, कृपा नेहमी आडवी येते. I mean, we don't deserve it. आपण कुठल्या लायकीचे, आपण Joseph कसल्याच- didn't deserve it. आपण कसल्याच लायकीचे नाही ना रे. जो योसेफ सुद्धा कुठे लायकीचा होता. Joseph didn't deserve heavenly dream. आणि योसेफ काय स्वर्गीय स्वप्न त्याला पडावी एवढ्या लायकीचा होता का योसेफ? हा, स्वर्गीय स्वप्न त्या माणसाला पडावी एवढ्या लायकीचा योसेफ होता? Amen. तर लायकी कधी कोणाची काढायची नसते. Jacob, did Jacob deserve याकोब काय लायकीचा God's होता? hand upon his life? याकोबाच्या आयुष्यावरती देवाचा असा हात यावा, या लायकीचा याकोब तरी होता का? Jacob means supplanter. याकोब म्हणजे फसव्या, त्याच्या Deceiver. नावाचा अर्थ फसव्या, फसवणारा. So what does it show? म्हणजे काय? Grace. कृपा. कृपा. It is grace that Krupa. called me. It is grace that changed me. कृपेनं मला पाचारलं, कृपेनं मला बदललं. Amen. आमेन. And so destiny is not luck. तर आयुष्याच्या दिशा म्हणजे लक वगैरे नाही, It's the Lord's leading. प्रभू कसं चालवतो ते बघायचं. So you don't have to chase stars. तर तुम्ही चांदण्यांच्या ताऱ्यांच्या मागे लागू नका. When the star maker himself is your guide, चांदण्या निर्माण करणारा स्वतः तुझा मार्गदर्शक आहे. why you chase stars? मग ताऱ्यांच्या मागे काय लागतं उगीच? अरे जिसने तारे बनाए वो तेरा गाइड आहे. And so horoscopes can't help you. तर हे असे सगळं ज्योतिषशास्त्र वगैरे तुम्हाला कुंडली वगैरे मदत करणार नाही. The greater one is the Holy Spirit. जो महान आहे सगळ्यात तो पवित्र आत्मा आहे. The greater one. सगळ्यात महान, And he is in you. आणि तो तुझ्यात आहे. 1 John 4:4. 1 योहान 4:4. The greater one is in you. जो सगळ्यात महान तो तुझ्या आत आहे. विषय संपला. He is greater than all horoscopes. सगळ्या त्या राशी भविष्यापेक्षा, कुठल्याही भविष्यापेक्षा तो सगळ्यात मोठा आहे. Say, you know, studying astronomy is one thing, astrology is another thing. बघा, हे सगळं, हे जे शास्त्र असतं ना, ज्योतिषशास्त्र म्हणा किंवा राशी भविष्य म्हणा, हे वेगळं आहे सगळं. Astronomy is study of the stars. चांदण्यांचा अभ्यास वेगळा आहे. Okay, that is good. ठीक आहे, चांदण्यांचा अभ्यास तुम्ही करताय, ओके. Astronomy is studies. अभ्यास. नॉमी इज अभ्यास. Astrology is those stars related to me. आणि लॉजी म्हणजे ते तारे जे मला माझ्या संबंधित आहेत. That is not proper. आता तारे माझ्या संबंधित वगैरे ते बरोबर नाही. Astrology may predict, आणि लॉजी कदाचित तुम्हाला तर्क लावून सांगेल. but only God can direct your life. देवच तुझ्या जीवनाला मार्गदर्शन करू शकतो बाबा. Only He can direct your फक्त life. देव तुझ्या मार्गाला, देवच तुझ्या जीवनाला मार्गदर्शन करू शकतो. Say, I am not here by chance. म्हणा, मी योगायोगाने आलेलो नाही. I am here by the choice of my मी King. माझ्या निवडीनं आलेलो आहे. Let the world follow luck and chance. आणि जग भाग्याच्या लकच्या मागे चालू दे. I will follow the one who holds the future. ज्याच्या हातात भविष्य आहे त्याच्या मागे मी चालणार Say, आहे. my life is not a random puzzle. आणि म्हणा, माझं जीवन काही रॅन्डम असं कोडं नाही. It's a masterpiece made by the living तर God. जिवंत देवाने निर्माण केलेला मास्टरपीस आहे. I'm not a star in the sky. आणि मी आकाशातली एक चांदणी नाहीये. I am a child of the Most High God. परमोच्च देवाचं मी संतान आहे. Amen. आमेन. Say, you saw what? Your relationship is not to some object.
म्हणजे पहा, तुमचं नातं एखाद्या वस्तूशी नाहीये, Your relationship is with a living person. तुमचं नातं जिवंत व्यक्तीशी आहे. आमेन. Amen. हालेलुया. Karma says what goes around comes around. कर्मा म्हणतं जे तुम्ही केलं ते परत येणार. But grace says कृपा म्हणते God has a plan for you. देवाची तुझ्यासाठी योजना आहे. Amen. कृपा तसं काहीच बोलत नाही की जे तू केलं ते परत येणार आहे. कृपा म्हणते देवाची तुझ्यासाठी योजना आहे. It is His love, त्याचं प्रेम आहे, nothing else. बाकी काही नाही. Now, how do we know Jeremiah's destiny was not fate, stars, luck, or karma, or written in the stars? आपल्याला कसं कळतं की इर्मयाच्या आयुष्याची ठरलेली दिशा म्हणजे ज्योतिषशास्त्र नव्हतं किंवा राशी भविष्य नव्हतं किंवा तारे चांदण्या नव्हतं. First point, पहिला मुद्दा, God's clear call, देवाचं स्पष्ट पाचारण, not cosmic guesswork. या आभाळाकडे बघून केलेलं तर्कवितर्क नाही. Jeremiah didn't look at the stars for the answers. आणि इर्मयानं ताऱ्यांकडे पाहिलंच नाही कधी की मला ताऱ्यांनी उत्तर द्यावं, Because God said, कारण देव बोलला, Jeremiah, इर्मया, before I formed you in your mother's womb, तुझ्या आईच्या पोटात तुझा गर्भ मी निर्माण करण्या अगोदर I knew you. मी तुला ओळखत होतो. I appointed you मी as तुला a नेम- prophet to many nations. अनेक देशांसाठी मी तुला संदेशा तेव्हाच नेमलंय. Jeremiah came to know मग इर्मयाला कळलं it's not fate, की आता काय माझं it's म्हणजे not fortune, काही लक it's नाही, not luck, नशीब, किस्मत, लक, फॉर्च्यून वगैरे काही नाही. but God Himself spoke to me. तर देव स्वतः माझ्याशी बोललाय. And the same way God speaks to all of us. त्याच रीतीनं देव आपल्या सगळ्यांशी बोलतो. Second, 2, God knew him before birth. त्याच्या जन्माही अगोदर देव त्याला जाणत होता. That means stars didn't make Jeremiah's life. म्हणजे ताऱ्यांनी इर्मयाचं जीवन नाही घडवलं. God made him. देवाने त्याला निर्माण केलं. God wrote his story देवाने त्याची कथा लिहिली. before even he was born. त्याचा जन्मही होण्या अगोदर. That shows त्यावरनं दिसतं God was in control. देवाचा ताबा होता, देवाचं नियंत्रण होतं. See, fate is random, फेट म्हणजे असं रँडमली बोलतात. but God's plan is personal. देवाच्या योजना व्यक्तिगत असतात एकेकासाठी. Fate means माहित नाही होणार, नाही होणार. नशीब, फेट म्हणजे लोक काय म्हणतात की काय माहिती, झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं. पण Keep देवाच्या fingers crossed. असं फिंगर्स क्रॉस, You know, young girls do that. तरुण मुलं असं करतात, फिंगर्स boys. क्रॉस. हे असं कशाला Why fingers crossed? वाय फिंगर्स क्रॉस्ड That means म्हणजे I don't know what will happen, but माहित I नाही ना. hope मला माहित something नाही. good happens. आय होप काहीतरी चांगलं होईल. फिंगर्स क्रॉस. My hope is in God. नाही नाही, माझी आशा देवावर आहे. आय एम नो फिंगर्स क्रॉस, आय नो इट. मला माहिती आहे. फिनिश्ड. No fingers crossed. नो Cross फिंगर्स there. क्रॉस. माझ्यासाठी Jesus फिंगर्स क्रॉस cross. नव्हे, जीसस क्रॉस. Third point, 3, Jeremiah's obedience, इर्मयाचं आज्ञापालन. not a horoscope. राशी भविष्य नाही किंवा कुंडली नाही. Jeremiah didn't say, इर्मया असं नाही म्हणाला my destiny depends on my stars. माझ्या आयुष्याची ठरलेली दिशा माझ्या ताऱ्यांवर आणि माझ्या राशीवर आहे. No. नाही. He said in Jeremiah 1:4, इर्मया 1:4 मध्ये तो म्हणाला, the word of the Lord came to me. देवाचा शब्द माझ्याकडे आला. What he said? काय म्हणाला? यहोवाचे वचन माझ्या जवळ आले. The word of the Lord came to me इर्मया 1:4, यहोवाचे वचन माझ्याकडे आले आणि ते मला and gave me म्हणाले my destiny. आणि त्याने मला माझ्या आयुष्याची दिशा सांगितली. Amen. Amen. So he trusted God's word, not the star तर signs. त्याने देवाच्या शब्दांवर विश्वास ठेवला, राशी भविष्यांवर वगैरे नाही. Fourth, 4, no karma in God's calling. देवाच्या पाचारणात कर्मा वगैरे नाही. Karma says you get what you deserve. कर्मा काय म्हणतं की तू ज्या लायकीचा आहे तेच तुला मिळणार. But Jeremiah, was hated and attacked पण इर्मयाचा तिरस्कार करण्यात आला. इर्मयावरती हल्ले झाले because he was doing God's work. कारण तो देवाचं कार्य करत होता, म्हणून त्याच्यावर हल्ले झाले, त्याचा तिरस्कार झाला. But God didn't let him to be destroyed. पण देवाने त्याचा नाश नाही होऊ दिला. God protected him देवाने त्याला सुरक्षित ठेवलं because it was his purpose. कारण त्याचा संकल्पच होता तो ठरलेला. God is not involved in your destruction. देव तुझ्या नाशात गुंतलेला नाहीये की मी आता याचा नाश कसा करतो बघा. नाही नाही, ते No. देवाचं काम नाही. He is in the construction business. देव तुझं जीवन बांधतोय की मी याला वर कसं आणतो बघा. God is not in the destruction देव business. तुझ्या नाशाच्या व्यवसायात नाहीये काही. That's why Jesus said, म्हणून येशू म्हणाले the devil has come to steal, kill and की destroy. सैतान आलाय चोरायला, ठार मारायला, नाश करायला, But I came पण मी आलोय to give you life तुला जीवन द्यायला and life in abundance. आणि ते सुद्धा भरपूर जीवन द्यायला. So we see from Jeremiah's life
तर इर्म्याच्या जीवनातून आपल्याला दिसतं. Though in Jeremiah 38 he was thrown in the pit, जरी इर्म्या 38 मध्ये आपण पाहतो की त्याला खड्ड्यात फेकण्यात आलं, he was not thrown because of fate, तर त्याच्या नशिबामुळे त्याला खड्ड्यात फेकलं गेलं वगैरे काही नाही. but because he spoke God's word. देवाचं वचन तो बोलला ना, म्हणून त्याला त्यांनी खड्ड्यात टाकलं. See, and so God saved him आणि मग देवाने त्याला वाचवलं, because his mission did not come from the stars. कारण की त्याची कामगिरी ग्रहांकडनं ताऱ्यांकडनं आलेली नव्हती, It came from God. त्याची कामगिरी देवाकडनं आलेली होती. See? आमेन. So fate says life is random. तर नशीब म्हणतं, नशीब काय म्हणतं की अरे जीवन जसं येतं तसं जगा, Go with the flow. गो विथ द फ्लो, जसं होईल तसं होऊ दे आता. जे व्हायचं होणार, हा असं. चांगलं व्हायचं चांगलं होणार, वाईट व्हायचं तर वाईट वाईट होणार. होणार. ते आपल्या हातात नाही. आपल्या हातात काहीच नाही ना. ते भाग्यामध्ये लिहिलेलं आहे कपाळावर. जो होना वो तो हो के ही रहेगा ना, अपने हाथ में कुछ नहीं ना. वो सुनने को फिलोसॉफी अच्छी लगती, लेकिन वैसा नहीं है वो हिशोब चुकलेला आहे. When you do that, जेव्हा तू असं करशील, you are passive. असं म्हणायला लागेल की तू एकदम शांत आहेस. And when you are passive, आणि तू असा शांत बसला ना, devil takes over. की सैतान येतोच ताबा घ्यायला. असं शांत ढम्यासारखं बसून नाही He राहायचं. says, हा विश्वास ठेवतो, I will put him in the pit. सैतान म्हणतो हा विश्वास ठेवतो काय, मी याला खड्ड्यात टाकतो बघ. And luck says, आणि लक म्हणतं maybe you will get what you want, कदाचित तुला जे हवंय ते मिळेल, maybe you will not get also. कदाचित तुला हवंय ते नाही पण मिळणार. होगा भी या It नहीं will भी be good होगा. luck, it will be bad luck. नाही तो गुड लक होगा, नाही तो फिर बॅड लक होगा. Some Christians say, काही ख्रिश्चन लोक पण असं no, बोलतात, I was very lucky. नाही मी लकी होतो ना, I डोंट got that लकी, job. मला नोकरी मिळाली मी लकी होतो. नाही नाही, God will remove that job and you will say bad luck. सांभाळा, असं बोलायचं नाही. देव ती नोकरी काढून घेईल, मग तुला म्हणावं लागेल बॅड लक होतं ना. तर ते लक आपल्या शब्दात वापरू नका. Say by God's grace I got this म्हणा job. देवाच्या कृपेनं मला मिळालं, उसकी कृपा हो गई, मेरे को मिल गया. Amen. आमेन. Star says look up and hope. तारे म्हणतात वर बघ, आशा ठेव. God's destiny says, देवाची ठरलेली दिशा म्हणते I formed you, मी तुला रचलं, I called you, मी तुला पाचारलं, I will carry you, मी तुला उचलीन and I will put you in that position. आणि त्या पदावर टाकीन. You just trust me, तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव walk faithfully. आणि विश्वासूपणे चाल. So Jeremiah's story proves तर इर्म्याची कथा आपल्याला साबित करून दाखवते, destiny is not what people see, आयुष्याच्या दिशा म्हणजे लोकांना जे दिसतं ते नव्हे काय, it's what God said about देव you. जे बोललेलं आहे तुझ्या विषयीनं, देव काय बोललाय तेच घडणार. नाही लोकांना काय वाटतं, लोक काय बघतात, त्याला काय अर्थ नाही. देव तुझ्या विषयी काय बोललाय दॅट मॅटर्स. I mean, they saw Joseph in the pit. आता लोकांनी योसेफाला खड्ड्यात पाहिलं, What will they say? मग लोक काय म्हणणार, Fate, शेवटी लोकच ना, तेव्हाची काय ना आत्ताची काय, बघा बिचाराच्या नशिबात काय होतं, bad luck. बॅड लक. लोक हेच लिहिलं त्याच्या भाग्यामध्ये. त्याच्या भाग्यातच हे लिहिलं होतं. बघा No. ना, सख्या भावांनी मिळून कसा No. खड्ड्यात टाकला. नाही, Joseph knew योसेफाला माहित होतं ना that I will get a proper position. कि मला प्रॉपर जागा एके दिवशी मिळणार आहे. Amen. ये जो हो रहा है प्रभु की योजना में सब हो रहा है. I mean, he didn't need fortune telling. हा, त्याला काही भविष्यवाद्याने येऊन किंवा काही तारे बघणाऱ्याने सांगायची गरज नव्हती He येऊन. needed just one thing. त्याला एकच गोष्ट गरजेची. What is it? काय? Faith in the pit. खड्ड्यात सुद्धा देवावर विश्वास ठेव. Faith in the jail. तुरुंगात सुद्धा देवावर विश्वास ठेव. And that faith will see you through तो to your विश्वास, destiny. तो विश्वास तुझी नया पार नेईल आणि आयुष्याची दिशा तुझी घडवून आणेल. Whatever position you are in today, ज्या कुठल्या पदात किंवा पोझिशन मध्ये आज तुम्ही लोक पण आहात, that is not the finality of God. ते काय फायनल नव्हे देवाने तुझ्यासाठी ठरवलेलं. Amen. अभी तो स्टोरी बाकी है मेरे दोस्त, Amen. अभी शुरू हुई है. What about Joseph? योसेफाचं काय? Joseph was in the prison योसेफ तुरुंगात होता and God was shaping his destiny. आणि देव त्याच्या आयुष्याच्या दिशेला आकार देत होता. तुरुंगात, He was shaping him in the तुरुंगात, जेल, इन द जेल. You know, we change in the jail faster than outside. तुम्हाला माहितीये ना, आपण जेलमध्ये बाहेर जेवढ्या पटकन बदलत नाही तेवढ्या आपण जेलमध्ये गेल्यावर बदलतो का? वो जेल है बेटा. You change faster in the pit, तुम्ही खड्ड्यात पटकन बदलता, not in the जमिनीवर नाही. luxury homes. आपल्या सौख्याने भरलेल्या घरात नाही, पण जर खड्ड्यात ठेचा खाऊन पडलो तो सुधर गई मेरी बिगड़ी चाल एक मिनट में. Amen. आमेन. सुधर ही गई मेरी बिगड़ी चाल, होश में ही आ गया मैं. So we see
Same thing in Jeremiah. We see same thing in Joseph. तर तेच इर्म्याच्या जीवनात दिसतं, तेच योसेफाच्या जीवनात Let us see दिसतं. about Joseph. बघू ना आता योसेफाचं थोडं बघू. How do we know Joseph's destiny was not fate or stars or luck आपल्याला or karma कसं or कळतं, whatever? आपल्याला कसं कळतं की योसेफाच्या आयुष्याची दिशा सुद्धा असं नशीब म्हणा, भाग्य म्हणा, का राशी भविष्य म्हणा, का तारे म्हणा, असं काही नव्हतं. First, एक God's clear voice and promise. देवाचा क्लिअर आवाज आला होता आणि देवाने वचन दिलं होतं. Joseph's journey did not start with reading the stars or trusting his fate. आणि योसेफाच्या आयुष्याचा प्रवास काही चांदण्या वाचून, तारे वाचून वगैरे असा झाला नाही. It started with God's dream. देवाच्या स्वप्नासोबत झाला. Destiny was spoken directly by God to Joseph. आयुष्याची ठरलेली दिशा योसेफाला देवाने डायरेक्टली त्याला सांगितली. It was not by random choices. रॅन्डम काहीतरी निवड करून नव्हे, देव डायरेक्ट योसेफाशी बोलला, आय हॅव डिसाइडेड लाईक दिस फॉर यू अँड लाईक दिस ओनली विल हॅपन फॉर यू. Second, 2, Joseph trusted God. योसेफाने देवावर विश्वास ठेवला. He did not trust the stars. चांदण्यांवर, ताऱ्यांवर, ग्रहांवर नाही. Even when he was a slave, आणि अगदी तो गुलाम होता तेव्हाही, even when he was a prisoner, आणि तो कैदी होता तेव्हाही he held on to God's dreams. देवाच्या स्वप्नांना धरून राहिला तो. He didn't wait for luck to shine on him. त्याने अशी नाही वाट पाहिली की एके दिवशी माझं नशीब उजळेल. He worked hard मेहनत केली, and he was faithful. विश्वासू राहिला. And Bible says आणि बायबल म्हणतं in Genesis 39 verse 2, उत्पत्ती 39:2 the Lord was with विथ Joseph. जोसेफ, देव योसेफा संगती होता. Stars were not with him, तारे चांदण्या नाही, not by chance. योगायोगानं नाही, देव योसेफा संगती होता. You have to take God close to you. तुम्हाला देवाला आपल्या जवळ घ्यावं तर लागेल. देर इज नो अदर ऑप्शन बेटा. Forget about what destiny of the world says or what बाकी the दुनिया क्या stars बोलतीये, say or दुनिया माझ्याविषयी काय बोलते, माझे ग्रह काय बोलतात, माझं राशी भविष्य काय म्हणतं, त्याला काही अर्थ नाहीये. third point. 3, God's plan is there in every step. देवाची योजना प्रत्येक पावलावर आहे. Every event in Joseph's life योसेफाच्या आयुष्यातली प्रत्येक घटना had a clear purpose. क्लिअर कट संकल्पाची होती बघा. Amen. आमेन. His brother's betrayal, योसेफाच्या सख्या भावांनी त्याला जे दगा दिला, God saved it to save their lives. आणि देवाने ते सगळं वाचवून I ठेवलं. mean, God used it to save their lives. देवाने ते सगळं वापरलं शेवटी त्याच भावंडांचे जीव वाचवायला. Prison time, तुरुंगातला काळ, that also was a blessed time. तुरुंगातला काळ पण आशीर्वादितच His झाला character was त्याच्यासाठी. being developed. त्याचं चारित्र्य तिथे सुधारलं. It was a training ground for leadership. एक प्रशिक्षण झालं त्याला की लीडर कसा असायला हवा असतो. तर ते लीडरशिप ट्रेनिंग त्याचं जेलमध्ये झालं It had to be there. आणि तिथे असायलाच पाहिजे. And God gave a dream to Pharaoh. आणि देवाने मग फारोला स्वप्न दिलं एक, And then interpretation God had already given to Joseph. आणि अर्थ देवाने त्या स्वप्नाचा योसेफाला ऑलरेडी सांगितला होता. And nobody could interpret, आणि कोणीच तो अर्थ सांगू शकलं नाही, only Joseph. फक्त योसेफ. Because कारण Joseph gave the interpretation of the butler and the baker. योसेफाने अर्थ सांगून दिला. तो प्याले दरबार जो होता आणि नंतर तो जो दुसरा होता, त्या दोघांचाही अर्थ जो होता योसेफाने सांगितला. Even in the prison he was helping people. तुरुंगात सुद्धा म्हणजे तो लोकांना मदत करत होता. Even in the prison. तुरुंगात सुद्धा, Even in your hard times be faithful to तुमच्या God. अवघड समयामध्ये सुद्धा तुम्ही देवाशी विश्वासू राहा ना. प्रॉब्लेम आले म्हणून गचकायचं, यायचंच नाही, करायचंच नाही असं नसतं ना रे. Even in troubles come to church. अरे त्रासांमध्ये सुद्धा चर्चला Even in यायचं. troubles rejoice. त्रासांमध्ये पण आनंद करायचा. Even in troubles pray. त्रासांमध्ये प्रार्थना Even in करायची. troubles hope. त्रासांमध्ये आशा ठेवायची. Even in troubles help others. त्रासांमध्ये इतरांना मदत करत राहायचं. भले तुला त्रास होतो आणि चिमटे बसतात, बसू दे ना, काय फरक पडतो. माझ्या आयुष्याच्या दिशेतला तो सगळा भाग आहे. Because very soon you will come out of कारण it all. फार लवकर तुम्ही त्यातनं बाहेर पडणार आहात. Fourth, 4, Joseph's faith in God. योसेफाचा स्वतःचा देवावरचा विश्वास. दांडगा. Have strong faith in God. देवावर विश्वास ठेवताय ना, जरा दांडगा ठेवा. Amen. दांडगा, बळकट, सॉलिड फेथ, अढळ फेथ पाहिजे. Because karma says कारण कर्म म्हणतं you get what you deserve based on your past actions. ज्या लायकीचा तू आहे तेच तुला मिळणार. भूतकाळात जी काही कृती तू केली त्याप्रमाणे मिळणार. But Joseph didn't get what he deserved. योसेफ मात्र ज्या लायकीचा होता ते नाही त्याला He मिळालं. was treated unfairly. त्याच्यावर अन्याय झाला. But God still promoted him. देवाने तरी त्याला बढती दिली ना. Because अन्याय झाला. God's grace lifted Joseph. कारण देवाच्या कृपेने त्याला उचललं. Beyond the karma, God lifted him. कर्माच्या पलीकडे देवाने त्याला उचललं. Amen. आमेन. And so Joseph didn't say, तर योसेफ असं नाही म्हणाला you know, my brethren, की माझ्या भावांनो तुम्हाला माहित आहे
The stars shined for me. तारे आता माझे उजळले बघा. हे चांगले दिवस आलेले. देख मेरे भी दिन आए. Because कारण my stars are shining. माझे तारे उजळले. हे सगळं चांगलं आहे माझं आता. He gave glory to God. त्याने देवाला गौरव दिला की असलं काही झालेलं नाहीये. माझा देव महान माझ्या देवाने केलंय. I mean, in the jail he didn't say, very soon my luck will turn around. तुरुंगात तो असं नाही म्हणाला की फार लवकर माझं लक बदलणार आहे. No. नाही नाही. He said to Pharaoh, तो फारोला my म्हणाला, God will give the answer to you. माझा देव तुला उत्तर देईल. महाराज माझा देव तुम्हाला उत्तर देईल. He didn't say, असं नाही म्हणाला. one day your stars also will shine, Pharaoh. एके दिवशी महाराज तुमचे पण तारे उजळतील. No, नाही, my नाही. God will give you an answer. माझा देव तुम्हाला उत्तर देईल महाराज. Amen. उत्तर Yes. बघा त्याचं. उत्तर बघा. Genesis 41:16. उत्पत्ती 41:16 मध्ये बघा. God will give Pharaoh the answer. देव फारो राजाला उत्तर देईल. See, he gave credit to God alone. त्याने फक्त देवाला 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 एकट्यालाच गौरव दिला. Amen. आमेन. सगळा गौरव देवाला. Because fate says it just happens. कारण नशीब वगैरे म्हणतं की नाही असं होतं I योगायोगाने mean, you होतं. cannot control it. त्याच्यावर आपला काही दाबा नियंत्रण नाही. Yes. व्हायचं ते Can you होतं. control fate? तुम्ही आता काय नशिबावरती नियंत्रण ठेवू शकता का? Cannot control. You cannot change it. आपण नशीब वगैरे कुठे काय बदलू नाही शकत ना. People who believe in fate say we cannot control it, we cannot change it. पेटवर नशिबावर विश्वास ठेवणारी माणसं म्हणतात ना की आता नसीब के ऊपर अपनी क्या चलेगी, जो नसीब में है वो तो होके ही रहेगा. That's why they say whatever is written it will happen. म्हणून ते म्हणतात ना की जे लिहिलेलं आहे लिखित आहे ते होणारच आहे. And आता when they आपण say what is written, it's not written by God, it is written by the आणि stars. जेव्हाही लोक असं म्हणतात ना की जे लिहिलेलं आहे तेच होणार आहे, ते देवाने लिहिलेलं नाही रे, ताऱ्यांनी लिहिलेलं म्हणतात ते. See? And luck says maybe something good will happen. आणि नशीब किंवा लक म्हणतं की कदाचित काहीतरी चांगलं होईल. होगा मे भी होगा, नहीं भी होगा, मे भी होगा. And God comes with Amadev a येतो. booming voice. देव येतो गर्जना करत. I have written your destiny. मी तुझ्या आयुष्याची दिशा लिहिली, प्रश्नच येत नाही. Trust me. काय होगा होगा या नाही होगा, माझ्यावर विश्वास ठेव. होगा I'm ही होगा. working all things for my purpose. मी सगळं माझ्या संकल्पानुरूप करणार आहे. होगा ही होगा. Amen. कैसे नहीं होगा, मैंने लिखा है, प्रभू म्हणतो. Sometimes people say, कधी कधी लोक म्हणतात I feel good vibration. मला चांगल्या लहरी, व्हायब्रेशन अच्छी आ रही इधर. असं म्हणजे काहीतरी चांगलं होणार. अलीकडच्या जमान्यात पोरोपोरी फार बोलतात जितना अच्छा व्हायब्रेशन आहे ना, म्हणजे मेरा- काहीतरी चांगलं होणार. चांगलं. गुड व्हायब्रेशन नाही, गुड वाईब Good कमी. vibes. हो का, गुड आणि vibes. आणि 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 उजव्या डोळं माझं असं असं. फडफड आणि आपलेवाले कोणी काहीतरी असतील तर चांगलं म्हणतात माझा उजवा का डावा कुठला तरी फडफडतो आणि म्हणे चांगलं होतं. मी विसरले होतं, पूर्वी होतं आमचं असं, आता मी विसरले, बरं झालं विसरले. See? अभि है ही नाही उधर की. Some people say, you know, my palm is scratching, so I'll हा, get money काही लोक now. म्हणतात अरे तळ हाताला खाज येते, आज पैसा मिळणार. हो का, आज लाभ आहे, डोंबल्याचा लाभ आहे. काहीतरी राहिलं असेल म्हणून खास सुटली. We trust the God who gave Joseph the dream. ज्या योसेफाला ज्या देवाने स्वप्न दिली, त्या योसेफाच्या त्या देवावर अपना विश्वास है, उसको हल्के में मत लेना, वो प्रभु है. The God who turns the betrayal into blessing. आणि जो देव धोक्याला आणि दगाबाजीला आशीर्वादात बदलतो. Amen. आमेन. That which your random luck cannot do, जे रॅन्डम तुझं नशीब करू शकत नाहीये, God can change it. देव बदलू शकतो कधी, देव करू शकतो कधी. What about Esther? एस्तेर राणीचं काय? She was an orphan girl, अनाथ मुलगी होती ना ती, but God positioned her for purpose. पण देवाने बघा कसं संकल्पाने तिला त्या पदावर आणलं. Because Esther 4:14 says, कारण की एस्तेर 4:14 मध्ये लिहिलेलं पण आहे, who knows whether you have come to the kingdom for such a time as this? कोणाला माहित आहे की तू या राज्यामध्ये अशाच वेळेसाठी आलेली असशील. हू नोज. See, she didn't need fate, आणि तिला काही नशिबाची गरज नव्हती, she needed faith. तिला विश्वासाची गरज होती. You don't need fate, you need faith. तुम्हाला सुद्धा नशिबाची नाही, विश्वासाची गरज आहे की हू नोज, याच दिवसांसाठी देवाने तुला निर्माण केलं असेल. Amen. कोणाला ठाऊक आहे. Esther was just a young woman एस्तेर एक तरुण मुलगी होती ना, with no parents, आई बाप नाही, अनाथ, no power. सामर्थ्य नाही, She शक्ती was नाही. raised by her cousin आणि Mordecai. मोर्देखाय तिचा जो चुलत, त्याने तिला मोठी केलेली, चुलता. He raised her like a single father, आणि एकटा single parent, सिंगल पेरेंट ज्याला म्हणतात, एकटे वडील, असं त्याने तिला मोठी केली. and raised her in a land that wasn't even her own. आणि अशा देशात मोठी केली की जो देश, जी जागा तिची स्वतःची सुद्धा नव्हती.
The world might have said आणि जग म्हणालं असेल that she had no chance. की आता काही हिला चान्स नाही बरं She का, had no future. आता हिला काही भविष्य नाही. But God had written a plan for पण her. देवाने तीसाठी योजना लिहिली होती ना, तशी ती महालात पोहोचली ना. One day, एके दिवशी among the hundreds, शेकडो लोकांमध्ये she was chosen to be the queen. तिला निवडलं राणी म्हणून राजानी. तिला निवडलं राणी म्हणून राजानी. It wasn't that she was lucky. असं काही नाही की ती लकी ठरली. It was God's favor. लकबीक काही नाही, देवाचा अनुग्रह झाला. कृपा 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 झाली, कृपा. It was God's written destiny. देवाची लिखित आयुष्याची दिशा होती एस्थेरसाठी की तुझं हेच आहे. She didn't get there by only charm आणि ती or काय beauty. तिच्यातला तो चाम की तिच्यातल्या त्या सौंदर्यामुळे ती तिथे आली वगैरे नाही. If she was a worldly girl, जर ती जगिक मुलगी असती ना, she would have prided. तर तिनं अभिमान बाळगला असता. I have been chosen because I am the most beautiful हो. woman on the planet ती Earth. घमेंडी झाली असती की मला निवडलं कारण की या भूतलावरची सगळ्यात सुंदर कन्या मीच आहे. Because सुंदरी, विश्व सुंदरी. she got there because it was written. लिहिलं होतं, लिहिलेलं होतं. उसका तो वही होना था. Her story was written. तिची कथा लिहिलेली होती. कथा लिहिलेली होती. इसका यही बनना है, वो वही बना. And she became queen. आणि झाली ना राणी, महाराणी. And so when trouble came मग जेव्हा त्रास आले and the people were facing death, आणि लोक मृत्यूला तोंड देऊ लागले, Esther was afraid एस्तेर घाबरली जरा. because she didn't reveal that she was a Jewish girl. कारण की तिने सांगितलेलं नव्हतं की मी यहूदी मुलगी आहे. She didn't tell the king Ahasuerus ती त्या अहेश्वरस राजाला बोलली नव्हती काही. because Mordecai said, "Don't reveal yourself." महाराजांना ती काही बोलली नव्हती कारण मर्दकै तिला गाईड करत राहायचा. तर मर्दकै तिला म्हटला होता आळीमिळी कुपचिळी, महाराजांना काय सांगू नको की तू कोण आहे. And then he said, मग म्हणाला "Go and speak to the king now." पण आज मात्र जाऊन महाराजांशी बोला एस्तेर. She said, "I cannot go ती म्हणली नाही नाही मी नाही जाऊ शकत अशी. because even a queen cannot go before the king unless he summons and calls." कारण जर महाराज बोलवत नाही तर महाराणी सुद्धा महाराजांसमोर जाऊ शकत नाही, असा नियम आहे. मी नाही जाऊ शकत. Because there are chances that he can kill me. कारण की मग असं होऊ शकतं की मी त्यांनी न बोलवता गेले तर ते मला ठार मारू शकतात. And in fact 30 days had passed, he had forgotten me. आणि 30 दिवस झालेत, महाराज मला विसरलेलेच आहेत So ऍक्च्युअली. it becomes more dangerous for me आता now. महिनाभर तर निघूनच गेला, महाराजांनी मला बोलवलेलं नाही, तर आता तर मला हे धोकादायकच वाटतंय. Mordecai said, मर्दकै म्हटला, "You stupid girl, मूर्ख मुली, you are placed Huh? there for this purpose. याच कारणासाठी तुला तिथे For नेमलंय. this day. या दिवसासाठीच तुला तिथे नेमलंय. Who knows? कुणाला ठाऊक आहे? If you were made queen for this very moment, या क्षणासाठीच तुला महाराणी केलेलं असणार आहे. बेटा समजा कर. go." जा. See Mordecai. मर्दकै बघा He loved her, किती प्रेम त्याचं तिच्यावर, but yet he loved God more than तरी her. देवावर मात्र मर्दकयाचं त्याहून जास्त प्रेम That- होतं. Risk your life, की तुझा जीव धोक्यात घाल, भले जीव धोक्यात गेला तर घाल धोक्यात, but you will not die पण नाही मरायची तू. because your purpose is written by कारण God. संकल्प देवाने तुझ्यासाठी लिहिलेला आहे. Your children will not die. तुमची मुलं अशी मरणार नाही. Their purpose is written by त्यांचे God. संकल्प देवाने लिहिले, अशी नाही मरणार आपली Have faith मुलं. in God for them. देवावर विश्वास ठेवा आपल्या मुलांसाठी. असं कसं देवाने लिहिलेलं आहे, दिलेलंही देवानीच आहे. And that's the time when she saw it. आणि मग त्यावेळेला जेव्हा तिने पाहिलं That my life isn't random. की माझं जीवन असं रॅन्डमली झालेलं I नाही was not chosen because of my beauty. आणि माझ्या या सौंदर्यामुळे मला नाही निवडलेलं. There was a purpose behind my choice. संकल्प आहे की महाराजांनी मला का निवडलं, त्याच्या मागे संकल्प वर्ण आलेला आहे. She did not rely on fate. ती काही कुठल्या नशिबावर अवलंबून She राहिली did नाही. not rely on chance. ती काही कुठल्या योगायोगावर अवलंबून राहिली She नाही, relied on faith. तर विश्वासावर राहिली. And she went boldly before the king. देवावरच्या विश्वासावर राहिली आणि धाडसाने महाराजांच्या समोर गेली She said, "You all pray. आणि सगळ्यांना म्हणून गेली जाताना, प्लीज मेरे लिए प्रेयर Fast and pray. सगळ्यांनी उपास प्रार्थना करा माझ्यासाठी. I will go before the मी king." जाते राजासमोर, महाराजांसमोर मी जाते, सगळे माझ्यासाठी उपास प्रार्थना करा. The king did not kill her. महाराजांनी तिला नाही ठार मारलं, He झाली कृपा. was impressed with her. तर महाराजांवर छाप पडली एस्तेर राणीची. And he said, आणि महाराज बोलले, "Ask my queen what you want. राणी तुला काय पाहिजे Half माग of my राणी, kingdom will be yours." माझं अर्ध राज्य तुझ्या नावे लिहितो राणी, माग तुला काय हवं. Amen. आमेन. बात बन गई. हालेलुया. See, destiny wasn't about comfort for her. आयुष्याची दिशा तिच्यासाठी कम्फर्ट आणि सौख्याविषयीची नव्हती की आय शुड फील कम्फर्टेबल, सगळं व्यवस्थित. नो 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 नो. It was कधी कधी about तुला courage. कसं तरी होईल, कधी It was कधी about courage. ते धाडस पाहिजे त्या लिखित दिशा पूर्ण करायला. Yes. थोडं धाडसाने पुढे या, Are you लेंगे getting पेंगे it? नको. You need courage to fulfill Ah. God's written destiny. धाडस लागतं. देवाने जी लिखित दिशा तुझ्यासाठी ठरवलेली आहे ती पूर्ण करायला पण धाडस लागतं.
That's कि why- कफन बांध के ही निकले हैं, मरे तो मरे, जिये तो जिये. That's why God told Joshua, म्हणून देव यहोशुआला म्हणाला, be strong and very courageous. ए बाबा एकदम बळकट राहा आणि धीराने राहा, Because I have written your destiny, कारण तुझी दिशा मी लिहिलेली आहे. but courage should come from you. धाडस लागणार आहे, असं बिचकून भितरडासारखं बसायचं नाही, धाडस लागणार आहे. You need to be a risk taker हा, थोडा धोका तर पत्करावा लागेल. to मर्दक्याने fulfill your पत्करला. destiny. तुझ्या आयुष्याची ठरलेली दिशा पूर्ण व्हायला थोडा धोका पत्करावा लागेल. मर्दक्याने पत्करला, एस्तेरने Because when पत्करला. I resigned, कारण तुम्हाला माहितीये, जेव्हा मी नोकरीचा राजीनामा दिला, money was over. पैसे माझे संपलेले होते, माझ्याकडे नव्हतं She काही. was not working, I was not का working. आम्ही दोघेही कामाला नव्हतो. मी सोडली नोकरी, त्यांनी सोडली नोकरी, And one meeting I was taking like this आणि Saturday अशी meeting. शनिवारची सभा घेत होतो मी. And before that she came and told me. आणि त्याच्या अगोदर बावळटासारखी माझी बायको येऊन माझ्याशी बोलली. And I didn't say it. मी बोलले, ते बोलले नाहीत, मी होतेच बावळट. She said, Then I didn't know Jesus that much, how much I know him today. yes. And that time Now I am no more बावळट. she told me, मला म्हणाली, Peter, money is over. पीटर पैसे संपले. I said, you should have told after the meeting. तर पास्टर मला म्हटले, अरे मीटिंग नंतर तरी सांगायचं ना, मीटिंगच्या आधी काही तू रडत राहील. Because here I am going to boost the people. इथं मी जाऊन आता लोकांना असं एकदम धाडसाने मेसेज वगैरे देणार आहे. And then मग that day's message was all for me. त्या दिवशीचा माझा उपदेश सगळा माझ्यासाठीच. God will bless you with देव finance. आशीर्वाद देईल, देव पैशाचे आशीर्वाद देईल, Money will come. पैसा येईल, Actually, वगैरे वगैरे. people must have been shocked. लोकांना धक्का बसला Why असेल. is talking about money? त्या शनिवारी ऑलसेन्स मध्ये खडकीला आलेल्या लोकांना धक्का बसला असेल की आज हे पैशाविषयी एवढं का बोलतायत. Because कारण I needed money. मला पैशाची गरज होती ना बेटा. And then that night, त्या रात्री when we went home, घरी आलो आम्ही, it was 11 o'clock. 11 वाजले. A couple came, जोडपं आलं एक, knocked at the door. दार वाजवलं I said, त्याने, "Why at बेल this वाजली, all बेल. hour?" म्हटलं आता 11 वाजलेले आणि एवढ्या रात्री म्हटलं कोण आलं असेल. And then there was this young couple, एक तरुण जोडपं होतं, and they said, Pastor, परिचित आमच्या. ते म्हणाले, पास्टर very sorry to come at this odd माफ hour, करा, इतक्या उशिरा तुमच्या घरी येतोय. but God told us पण देव बोलला आमच्याशी urgently to give this money. की अर्जंटली जाऊन त्यांना हे पैसे दे. I thought I will get 100 rupees, मला असं वाटलं 100 रुपये वगैरे काहीतरी ते लोक देतील. but it was in thousands. हजारोंमध्ये दिले आणि माझा जीव भांड्यात पडला. दे बाप्पा धन्यवाद. It would have been my 1 year's salary. माझ्या एका वर्षभराची सॅलरी किंवा पगार त्यांनी दिला असेल त्या दिवशी, एका दिवसात मला. And we saw the faithfulness of God. पाहिलं ना आम्ही देवाचा विश्वासू पण. Faithfulness of ही जमीन घेताना पण पाहिलं. शेवटचा हप्ता कुठून आला. See, you need courage. धाडस लागतं राजा. असं बसल्या जागी काय होत नाही. उठना तो पडेगा, करना भी पडेगा. She walked in faith. विश्वासाने चालली, She did not walk in fear. अजिबात घाबरून चालली नाही ती. And God turned the story from an orphan girl to a deliverer of a आणि nation. देवाने एस्तरची कथा बघा कशी बदलली. अनाथ मुलीपासनं झाली ना मुक्तीदाता अख्ख्या समाजाची. Amen. आमेन. She didn't live by faith. काही कुठल्या नशिबावर जगली नाही, She lived by faith विश्वासावर जगली, and देवावर obedience to God's आणि calling. देवाच्या पाचारणाच्या आज्ञा पालनात जगली. Amen. आमेन. She didn't come from a fancy family, great family, nothing. ती काही मोठ्या खानदानातनं घराण्यातनं वगैरे आलेली नव्हती. God placed her in the king's palace देवाने तिला राजाच्या महालात आणून ठेवली. at the right time. योग्य वेळेला योग्य जागी देव आणतो. Amen. आमेन. Even when Haman plotted to destroy the Jews, आणि हमानाने जेव्हा योजना केली की यहुदी माणसांचा मी नाश करणार आहे, Esther didn't run to a fortune teller. एस्तर काही कुठल्या भविष्य ज्योतिष वगैरे सांगणाऱ्या माणसाकडे धावली नाही She didn't read की a बताओ ना क्या लिखा है, क्या होने वाला है, बताओ ना. She didn't blame of fate. तिनं स्वतःच्या नशिबाला दोष दिला नाही, Instead, she sought God's favor. तर देवाचा अनुग्रह आणि कृपा तिने शोधली, प्रार्थना केली. Say, आमेन. you have to risk your life to save your people. बेटा, तुझ्या लोकांना वाचवायला तुला जीव धोक्यात घालावा तर लागेल. That's destiny. ती आयुष्याची ठरलेली दिशा आहे. Amen. तुला तुझ्या लोकांना वाचवायला तुझा जीव धोक्यात घालावा तर लागेलच, Amen. नाही तो नाही होता. Why wasn't Esther's destiny about fate or anything else? एस्तरच्या आयुष्याची दिशा का बरं नशीब किंवा लक किंवा असं काही नव्हती. First point, एक, God's direct
hand. देवाचा डायरेक्ट हात होता तिच्या The आयुष्यात. Bible says बायबल म्हणतं God placed her as queen in that exact moment देवाने तिला राणी म्हणून त्या एक्झॅक्ट जागेत ठेवली आणून. because कारण through the mouth of Mordecai मर्दख्याच्या मुखे we get this revelation. आपल्याला हे प्रगटीकरण मिळतं. In Esther 4:14, एस्तेर 4:14 मध्ये मर्दकाय म्हणतो, who knows काय माहित whether you have come to the kingdom for such a time as this? कारण या समयी जर तू अगदी गप्प राहिलीस तर युद्धांना पण तुझ्या बाबा अशा समयासाठीच तुला राज्य मिळाले असेल कोणाला माहित आहे. See, that's not karma, that is God's plan. ते कर्म नाहीये, देवाची योजना होती की एस्तेर तिथे त्या राज्यात यावी. Second, मर्दकाय असं बोलला. 2, she didn't look to signs, she looked to God. तिने चिंतन लक्षणं शोधली नाही, ती फक्त देवाकडे बघत राहिली. She prayed and fasted. तिने प्रार्थना और उपवास के लिए मैं धीरज से यहोवा की बाट देखता रहा, उसने मेरी सुनी और मुझे उत्तर दिया. She was seeking God's direction. देवाचं मार्गदर्शन शोधत राहिली की प्रभू तू कुछ बता, तू कुछ बोल तो मैं वैसा She knew करूं. my life is not of chance. तिला माहित होतं माझं जीवन योगायोगाने घडलेलं नाही. Third point, 3, destiny in action, not by accident. कृत्यांमध्ये असलेली आयुष्याची दिशा अपघाताने कळलेली नाही, कृत्यांमध्ये होती You तिच्या need to आयुष्याची act. दिशा. आयुष्याची ठरलेली दिशा कळल्यानंतर तशी कृत्य पण करायची असतात. You have to act. एकदा कळलं ना की देवाने माझ्यासाठी हेच योजलेलं आहे तर त्याच्यानंतर तसं वागायचं पण आणि तसं करायचं पण. Because she took bold steps. कारण तिनं धाडसी पावलं उचलली जी कोणी उचलली नव्हती. किती बोल्ड होती ती बघा ना. She didn't wait for luck to shine on her. तिनं काही लकची वाट पाहिली She नाही. didn't wait for luck to fix her problems. तिनं काही लकची वाट पाहिली नाही आपले प्रॉब्लेम सोडवायला, दुरुस्त करायला. No, she chose to risk her life to save her people. तिनं धोका पत्करला की मी माझा जीव धोक्यात टाकायला तयार आहे, माझे लोक वाचले पाहिजेत. दॅट्स ऑल. Because she believed that God had placed her कारण there. तिने विश्वास होता तिचा की देवानीच मला इथे आणून It ठेवलंय. is Mordecai who opened her eyes. मर्दख्याने तिचे डोळे उघडले. Esther, एस्तेर you didn't come there by chance. बेटा योगायोगाने तू इथे आलेली नाही You हं. didn't get that position because of your beauty. हे पद तुला तुझ्या सौंदर्यामुळे मिळालेलं नाही. God put you there. देवाने तुला इथे आणलंय He has a plan for you. कारण देवाची तुझ्यासाठी योजना आहे. Any position, विश्व सुंदरी म्हणून तू आलेली नाही, तू देव कन्या बनून आलीयस. any position that you receive, जे काही पद तुम्हाला मिळतं God has placed you there एक समजायचं देवाने मला तिथे ठेवलंय. for a purpose. काही संकल्प आहे, काहीतरी संकल्प आहे म्हणून देवाने मला आणून तिथे ठेवलंय. नाही Find त्रास out. होतो होऊ दे. Find out that purpose. शोधा तो संकल्प शोधा. Because Joseph was placed as prime minister of Egypt बघा ना योसेफाला मिस्र देशाचा पंतप्रधान केलं with a purpose. संकल्पाने ना. संकल्प होता देवाचा. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतोय. तर ते शोधा तुम्ही. You have to know that there is a purpose तुलाही behind कळलं every पाहिजे. position, every blessing. प्रत्येक In life. आशीर्वाद, प्रत्येक पोझिशन जे काही देव मला देतोय करतोय त्यामागे देवाचा काहीतरी संकल्प आहे. लेट इट बी इवन अ स्मॉलर थिंग. लहान गोष्ट जरी ती असली ना तुला ते कळायला हवं यातही देवाचा काहीतरी संकल्प आहे. Fourth point, 4, in the Bible, destiny comes from God's purpose. बायबलमध्ये आयुष्याची ठरलेली दिशा देवाच्या संकल्पात येते की Psalm- देवाचा काहीतरी संकल्प आहे. Psalm 33:11. स्तोत्र 33:11. The plans of the Lord stand firm forever. स्तोत्र 33 आणि त्यातलं 11वं वचन. यहोवाची मसलत सर्व काळ स्थिर राहते, See? त्याच्या हृदयातल्या योजना पिढ्यानपिढ्या स्थिर See? राहतात. So God's plan is not random. तर देवाच्या योजना अशा रॅन्डम केलेल्या It's नाहीत. specific. It is personal विशिष्ट असतात, व्यक्तिगत and असतात written before time began. आणि वेळ काळ सुरू होण्या अगोदर लिहिलेल्या असतात. Are you getting me, people? कळतंय का. कळतंय ना मी काय म्हणतोय. Good things will never happen by chance for a believer. चांगल्या गोष्टी बिलीवर माणसांसाठी योगायोगाने घडत नाहीत. No. नाही Good नाही मेनी things- टाइम्स नाही. Good things will happen because God chooses it. चांगल्या गोष्टी बिलीवर माणसाच्या जीवनात होतील कारण देव तसं करणं निवडेल. देव निवडतो Amen. आपल्यासाठी. God's plan. देवाची योजना असते आपल्यासाठी. Even in your fall, there is a plan that is not yet fulfilled. तुझ्या पतनात सुद्धा काही पडलं धडलं चुकलं त्याच्यात पण देवाची काहीतरी योजना जी अजून पूर्ण नाही झालेली. You are seeing a product that is not finished. तुला असं उत्पादन दिसतंय की जे असून पूर्ण उत्पादन नाही आहे.
द प्रोसेस इज ऑन. See? And so it comes by faithful surrender to God. आणि विश्वासूपणे देवाला जर आपण सरेंडर करून टाकलं ना, समर्पित झालो ना, तर ते होत राहतं. Even if people tell you, जरी लोकांनी येऊन तुला सांगितलं, I will tell you what your stars say. लोक आहेत, लोक येऊन तुला म्हणतील, ये मी तुला सांगतो तुझ्या नशिबात काय आहे. Say, म्हणायचं, my God has already written it. माझ्या देवाने लिहिलंय ऑलरेडी. He knows it already. माझ्या देवाला माहितीये तुम क्या बोलेंगे मुझे. And best things will happen for आणि me. माझ्या आयुष्यात अतिउत्तमच होणार आहे. Say, I don't need your fate. मला तुमच्या नशिबाची गरज नाही, I need faith. मला विश्वासाची गरज आहे. And that will change my history. त्यातनं माझा इतिहास बदलणार आहे ब्रदर Say, किंवा सिस्टर. Amen. आमेन. See, your destiny is not in your background. तुमच्या आयुष्याची ठरलेली दिशा तुमच्या पार्श्वभूमीत नाहीये, It's in your believing तुझ्या विश्वासात आहे and walking by courage. आणि धाडसाने चालण्यात आहे. जन्म भले तू कुठेही आणि कोणाच्या घरात घेतलेला असो, धाडसाने त्यात चालण्यात आहे. Amen. Amen. And when God writes your story, आणि देव जेव्हा तुझी कथा लिही, even an orphan can save a nation. अनाथ सुद्धा देश तारेल. हालेलुया. अनाथ सुद्धा देश तारेल. Yes. देवाने जर तुझी कथा लिहिली तर अलाव गॉड टू राईट युअर स्टोरी. And that's why many times when I sit before God, I tell Him, म्हणून अनेक वेळा जेव्हा देवासमोर मी बसतो, मी देवाला म्हणतो, what was I, Lord? मी कोण आणि काय होतो I देवप्पा. was nothing. काय मी शून्य होतो. कैसे क्या हो गया मेरा From प्रभु. where did you pick me up तू and where कुठून did मला you place me? उचललं, तू कुठून मला पोचवलं, तूने God- मेरा कैसे क्या कर दिया. God says, I wrote this for you. देव म्हणतो, अरे तुझ्यासाठी ही कथा मी लिहिली आहे. See, when you are promoted in your job, कसं असतं, तुमच्या नोकरी जेव्हा तुम्हाला प्रमोशन मिळतं, say straight from peon to a manager, समजा शिपायापासून तुम्ही मॅनेजरच झाला डायरेक्ट, you get a room. मग तुम्हाला खोली मिळते. Do you go shopping for furniture and then buy it and put it in that room? मग फर्निचर खोलीतलं तुम्ही स्वतः विकत घ्यायला जाता का आणि नाही. तुम्ही ते आणून ठेवता का, टेबल आणि Table, खुर्ची पाहिजे हा? मला इथं बसायला. नाही ना. No, नाही. the company provides everything. कंपनी देते ना. Because कंपनी it's देते. an insult if you sit down. कारण तुम्ही खाली मांडी घालून बसला मॅनेजर झाल्यावर, Just imagine तर you तो अपमान आहे. sitting down on the floor मॅनेजर होऊन तुम्ही जर खाली जमिनीवर जाऊन बसला and MD comes. आणि कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आला, कुठे आहे इथं? की नाही, कुठे तुम्ही गेले? इथं बसलो सर. आपले नवीन युक्त मॅनेजर कुठे आहेत? सर इथं बसलो खाली मांडी डोकून. अरे माझं इन्सल्ट आहे. अरे माझ्या वर बस. कंपनीचा अपमान आहे हा. हा, वर बस. So God has to equip you also. तसं देव तुला सज्जही करणार. If He has written a bright story, He has to make things bright for you. जर देवाने तुझ्यासाठी उज्ज्वल कथा लिहिली आहे तर तो गोष्टी उज्ज्वल पण करणारच ना. असं कसं माझी कथा लिहिली उज्ज्वल, चाललंय सगळं अंधारच. नाही नाही नाही, असं नसतं ते. Keep Jesus as your choice. येशूंना आपली निवड करा. Know that your destiny is bright. एक जाणा की माझ्या आयुष्याची दिशा उज्ज्वल आहे, माझं सगळं चांगलंच होणार आहे. I मेरा तो don't भलाई need to भला आहे. depend on anything. मी कोणावर कशावर अवलंबून राहायची गरज नाही. Tell them that the stars are made to shine. त्यांना सांगा चांदण्या आणि तारे चमकायला But बनवले, only God's light can guide me. पण फक्त देवाचाच प्रकाश मला मार्गदर्शन करू शकतो. युअर वर्ड इज माय लाईट, माय लॅम्प. You are not born by luck. नशिबाने तुझा जन्म झाला नाही And you are not born for luck. आणि लक साठी तू जन्माला आलेला नाही. You are born by God देवाने तुला जन्म दिलाय, and for God देवासाठी दिलाय and for God's purpose. आणि देवाच्या संकल्पासाठी दिलाय. लकी लकी बिझनेस आपल्यात नाहीच आहे काही. Fortune cannot fade the written destiny for you. लिखित दिशा देवाकडनं आलेली तुझ्यासाठीची या सगळ्यातनं फुसट होऊ नाही शकत. इट्स व्हेरी क्लिअर कट. Let the world follow after signs. आणि जगाला करू दे, जगाला त्या चिन्हांमागे ताऱ्यांमागे जायचं You जाऊ दे. follow the Holy Spirit. आपण पवित्र आत्म्यामागे जाऊया. Pray in tongues every day. रोज अन्य भाषेत प्रार्थना करा. रोज Every रोज day. रोज अन्य भाषेत बोला. Paul नित्य says, निवाले. I speak in tongues more than you all. पॉल म्हणाला मी तुम्हा सगळ्यांपेक्षा जास्त बोलतो अन्य भाषेत. Pray in tongues. अन्य भाषेत प्रार्थना करा बेटा. Even if you have to pray for hours, pray. तासोन तास करावी लागली तरी करा, काही हरकत नाही. Because heaven's plan is greater than your luck. कारण स्वर्गाची योजना तुझ्या लकपेक्षा मोठी आहे. Heaven's plan is greater than your horoscope. स्वर्गाची योजना तुझ्या त्या कुंडलीपेक्षाही, राशी भविष्यापेक्षाही मोठी आहे. Heaven's plan is greater than the stars. आणि स्वर्गाची योजना तुझ्या ताऱ्यांपेक्षाही मोठी आहे. You are a miracle body, अरे तू चमत्कारिक आहेस. a miracle soul. चमत्कारिक जीव तुझा, चमत्कारिक शरीर तुझं.
The world may say maybe, maybe, maybe. जग बोलेल बोलताना मे बी, कदाचित, होगा, But नाही you have होगा. to say it is written. तुम्ही म्हणायचं नाही It is नाही. written. होणार आहे It लिहिलेलं is आहे, written. होणार आहे लिहिलेलं आहे, होणार आहे लिहिलेलं आहे. Look at Mary, मेरी बघा, मरिया humble girl किती नम्र मुलगी, from a small village of Nazareth, लहान गाव, एवढं छोटस गाव, एवढं छोटस खेड नाझरेत नावाचं, chosen to be the mother of Jesus. आणि येशूंची आई म्हणून तिला निवडलं. Angel said the Holy Ghost will come upon you, देवदूत म्हणाला पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, and the power of the Most High shall overshadow you. परमउच्च देवाची सावली तुला झाकेल. See, her destiny was written in heaven तिच्या आयुष्याची दिशा स्वर्गातच लिहिलेली होती म्हणायची. because कुठल्या खेड्यातली एवढीशी लहानशी मुलगी, कारण many were waiting. अनेक जण वाट बघत होते Behold, a virgin shall की conceive. पहा कुमारिकेला गर्भ राहणार आहे, कुमारिकेला And गर्भ since राहणार the आहे. time Isaiah said it, आणि यशा जेव्हा हे बोलला तेव्हापासून every girl was hoping she was the one. प्रत्येक मुलगी आशा ठेवून होती की ती कुमारिका मीच अशीन बहुतेक, ती मीच कुमारिका मीच अशीन बहुतेक. Every virgin, and when she conceived, she used to think, now this is the Savior. आणि मग प्रत्येक कुमारिकेला समजा दिवस गेल्यानंतर तिला असंच वाटत असेल की आता तारणारा माझ्यातूनच जन्माला येणार आहे. Amen. आमेन. See, she didn't need a fortune teller. An angel came and spoke to her. तिला काही भविष्य सांगणारा वगैरे कोणी गरजेचा नव्हता. देवाचा दूत आला, तिच्याशी बोलून She गेला. needed a word from God. तिला देवाकडनं शब्द गरजेचा होता जो देवाने दिला. Her yes changed her destiny. आणि तिने होकार दिला ना, त्या होकारात तिच्या आयुष्याची दिशा बदलली. हो नाही, कभी हो फिर नाही, कभी हो त्याच्यात नाही होत, हो हो, मग दिशा बदलली. Not because of chance, चान्स आणि योगायोगाने because नाही, it was God's purpose for her. देवाचा संकल्प होता तिच्यासाठी. See, हा? destiny didn't come from a bloodline or a beauty or whatever. मेरीची सुद्धा आयुष्याची ठरलेली दिशा तिच्या रूपामुळे, सौंदर्यामुळे, तिच्या खानदानामुळे नाही It काही. was God's divine plan for her. देवाने दैवी योजना केली होती त्या पोरीसाठी. Stars cannot predict your calling. चांदण्या ग्रह तुझं Stars पाचारण नाही सांगू cannot शकत. put you in the calling. चांदण्या ग्रह तुला तुझ्या पाचारणात टाकू Stars शकत cannot equip you with your calling. चांदण्या ग्रह तुला तुझ्या पाचारणात सज्ज करू शकत नाहीत, पाचारण देऊ शकत नाहीत. Amen. Amen. So Mary's story tells us तर मेरीची कहाणी पण आपल्याला सांगते your destiny is not what the world decides. तुझ्या आयुष्याची दिशा जग जे ठरवत आहे तशी नसणार World आहे. says, जग म्हणतं oh, you are fit for this. You अच्छा are तू fit for तुझं this. असं होणार आहे, तू तुझं तसं होणार आहे. For God doesn't see that way. देव तसं नाही बघत. His grace pours upon anyone देवाची कृपा and सगळ्यांवर everybody. येते, सगळ्यांवर देवाची कृपा येते, सगळ्यांवर, ऑल 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 कृपा सगळ्यांवर येते. It's grace. कृपा आहे, It's कृपा आहे God's ती. choice. देवाची निवड येते, कृपा आहे ती. आपण काय सांगणार आहे देवाला? Angel didn't come and say, देवदूत येऊन असं नाही म्हणाला तिला, your zodiac sign is saying आता तुझं राशी भविष्य असं म्हणतंय that की a savior will be born. तारणारा जन्माला येणार आहे. नाही नाही, राशी बिशी काय नाही हो. नाही, नाही. He just said the Holy Ghost will come upon देवदूत येऊन you. म्हणाला पवित्र आत्मा I तुझ्यावर mean, where येणार. are the signs? Where are the zodiac signs? Where are the luck and fortune and nothing मग of कुठे this sort is आहे heard. त्या? चंद्र तारे ग्रह का राशी भविष्य का काय, कुठं काहीच नाही ना तिथे. ते A calling was a divine calling, पाचारण तिचं दैवी होतं, not just a random happening. रॅन्डमली असं घालं असं नव्हतं. ते पाचारण दैवी होतं, देवाकडनं आलं. And Mary's response was, आणि मेरीचा प्रतिसाद होता काय let होता? it be unto me according to thy word. तू बोललायस तसं माझ्या जीवनात घडव. She didn't say, ती असं नाही म्हणाली, let the stars decide for me. ताऱ्यांनीच ठरवावं आता माझं काय होणार आहे. Whatever the zodiac sign says, I माझी agree. राशी जे म्हणेल ते. नाही, नाही. What God says, I agree. देव जे म्हणतोय ना, माझं सहमत आहे 100%. I am the Lord's servant. मी देवाची I am the दासी आहे. handmaid of the Lord. मी देवाची दासी आहे. May your word be fulfilled in my life. मी देवाच्या हातचं कृत्य आहे, तुझा शब्द माझ्या जीवनात खरा Yes, ठरो. Luke 1:38, may your word be fulfilled in my life. लूक 1:38 मेरी म्हणाली, तुझा शब्द माझ्या जीवनात खरा ठरो. Say, तू योजलाय ना, करून टाक. असं are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतोय? Let us close. इथे थांबूयात. I had told you, remember many years back, सांगितलं होतं, आठवतंय? that a milkman was working with me in the company. And that milkman, एक दूधवाला, गवळी ज्याला म्हणतात, गवळी, एक दूधवाला माझ्या सोबत कंपनीला कामाला होता. he had shown his palms. त्याने त्याचा हात कोणाला तरी दाखवलेला. And that fellow said,
तर ज्याला कोणाला दाखवला तो त्याला म्हणाला, in so many days you will die. एवढ्या एवढ्या दिवसात तू मरणार आहेस. So his friend was with him, त्याचा मित्र त्याच्या बरोबर होता. and he said whatever this fellow says, prediction comes true. तर मित्रांनी भर घातली आणि त्याच्यात, कारण त्याचा मित्र त्याला म्हणाला की हा जे काही सांगतो ते खरंच ठरतं बरं का. And so he used to give milk to our company when I was working in Kinetic company. कायनेटिक इंजिनिअरिंग कंपनीमध्ये जेव्हा मी कामाला होतो, हा दूधवाला आमच्या कंपनीला दूध द्यायचा. And so that contractor was there. कॉन्ट्रॅक्टर होता एक. And the next day दुसऱ्या दिवशी he gave pure milk. त्याने एकदम शुद्ध दूध दिलं, एकदम शुद्ध. And I and my contractor said, you are giving so pure milk. आणि मी आणि माझ्या कंपनीचा कॉन्ट्रॅक्टर त्याला म्हणालो की अरे आज इतकं शुद्ध जाड जाड दूध कसं दिलं तू. He said, what to tell you? तो म्हणायचा काय सांगायचं तुम्हाला, My days are numbered. माझे दिवस आता मोजलेले आहेत. So we said, that means up till now you were putting water in the milk. मग आम्ही म्हटलं आतापर्यंत पाणी घालत होता ना. He said, साहेब ते विसरून जा. हा असं म्हणाला. आजपासून मी एकदम चांगलं व्हायचं मला. असं. So we said, what happened? तर आम्ही म्हटलं याला काय झालं, असं का बोलतो. He said, I am not going to live long. तर म्हणे मी जास्त जगणार नाहीये. By next month on Tuesday I am going to die. पुढच्या महिन्यात एका मंगळवारी मी मरणार आहे. I said, who told you? म्हटलं कोण बोला. One diviner. नाही नाही, एक आहे हात बघणारा, वो बोला. Whatever he says comes true. आणि तो जे काही बोलतो ना खरंच ठरतं. I said, I am telling you now. म्हटलं बस इथं, मी तुला सांगतो आता, You will not die. तू मरणार नाही. And he said, मग तो मला म्हणाला, no, I can't believe because. नाही नाही माझा नाही विश्वास बसत. I said, okay. म्हटलं ठीक आहे, नाही बसत तर नाही बसत. Every day he was becoming thinner and thinner. रोज बारीक 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 होत चालला. उसको खाने नहीं हो रहा, कुछ नहीं हो रहा. His family was told. त्याच्या फॅमिलीला सांगण्यात आलं. मग They were all ready for his funeral. मग सगळ्यांनी त्याच्या मैतीची तयारीच केली. On that Tuesday morning. आणि आला तो मंगळवार, आणि मंगळवारची Because they सकाळ. said 8 o'clock at night he will die. कारण म्हणे त्या मंगळवारी सकाळी 8 वाजता हा No, मरणार. night. रात्री 8 वाजता हा मरणार. So from morning 8 o'clock they were preparing for the funeral. सकाळी 8 पासून त्याच्या मैतीची तयारी घरात सुरू, कारण माहिती होतं 8 वाजता मरणार आहे. And then मग 7 o'clock 7 वाजता all the villagers placed him on that. सगळ्या गावकऱ्यांनी त्याला त्या तिरडीवर ठेवला. मला वाटतं तिरडीवर. Yes. And he just laid there. आणि तो झोपला तिरडीवर. 7 o'clock. 7 वाजता. And they were doing all the preparations. आणि तयारी The सुरू family केली was त्यांनी. mourning, crying, फॅमिली weeping, रडायला लागली. lamenting. ऑलरेडी रडायला सुरुवात एकदम. And then मग 7:30, 7:30 7:45 पावणे 8 he closed his eyes. त्याने डोळे बंद केले. Because he knew now we आणि have त्याला to माहित die. होतं की आता मी मरणार आहे. 8 o'clock 8 वाजता finished. संपलं. They shook him. त्याला हलवलं. He was not moving. तो काय हले ना. They said, see, the predictions came मग true. सगळे म्हणाले बघा त्यांनी सांगितलं तसं झालं ना. Then they called the doctor. मग डॉक्टर बोलवला. The doctor said डॉक्टर म्हटले he fainted. अरे हा बेशुद्ध झालाय. They इतना डर sprinkled, गया था ना वो, इतना डर गया ना. so they sprinkled water on his face. थोडं पाणी शिंपडलं त्याच्यावर. Suddenly he got up. अचानक जागा झाला. He said, what happened? अरे काय झालं. अरे 8-5 झालं. अच्छा. अच्छा. So I didn't die. अरे मेलो नाही. Then he came running to me. मग माझ्याकडे धावत आला. You said that I will not die. पीटर सर तुम्ही बोलला होता मी मरणार नाही. From that day he started believing in Jesus. त्या दिवसापासून तो येशूवर विश्वास ठेवायला लागला. Just believe in God. देवावर विश्वास ठेवा बेटा. या अशा आमच्या कथा आहेत. Amen. आमेन. Come, let us sing. चला आराधना करू. आराधना हो आराधना खुदावन यीशु की आराधना आराधना हो आराधना खुदावन यीशु की आराधना शांति दाता की आराधना मुक्ति दाता की आराधना शांति दाता की आराधना मुक्ति दाता की आराधना आराधना हो आराधना खुदावन यीशु की आराधना Amen. आराधना हो आराधना खुदावन यीशु की आराधना मेरे मसीहा की आराधना जीवन दाता की आराधना मेरे
God. आराधना हो आराधना खुदावन यीशु की आराधना पवित्र दिल से आराधना प्रेमी मन से आराधना पवित्र दिल से आराधना प्रेमी मन से आराधना आराधना हो आराधना खुदावन यीशु की आराधना आराधना हो आराधना खुदावन यीशु की आराधना Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Are you afraid of your future? तुम्ही तुमच्या भविष्याला घाबरताय का? Is fear भीती troubling you? भीती वाटते भीतीचा त्रास होतोय. Are you in the pit today? आज खड्ड्यात आहेस का? Are you feeling completely shattered? असं वाटतंय का की मी बर्बाद झालो? Don't worry. काळजी नको करू. That is not your final destiny. फायनल मुक्काम तुझा तो नाहीये. It's just a process you're going through. प्रक्रिया आहे बेटा, तू प्रक्रियेतनं It चाललायस. is a part of your destiny. तुझ्या ठरलेल्या आयुष्याच्या दिशेचा हा एक भाग आहे. And you will come out of it in Jesus' आणि name. येशूंच्या नावात तू त्यातनं बाहेर पडणार You आहेस. will come out of नक्की it. बाहेर पडणार आहेस. Whether it is sickness, whether it is debts, मग आजार असो, काही कर्ज Or असो, trouble. त्रास असो, just give it time. केवळ थोडा वेळ दे, थोडा वेळ दे. God is working for देव your काम करत betterment. आहे. तुझ्या चांगल्यासाठी देव काम करत आहे. Yes. God will take you to that place. आणि नक्कीच देव तुला त्या जागेपर्यंत नेईल. Your destiny is bright. तुझ्या आयुष्याची दिशा उज्ज्वल आहे. It may not seem so today, आज तसं तुला दिसणार नाही. but in the coming days you will see it. येत्या दिवसात तुला दिसेल. You will be shining in the name of Jesus. येशूंच्या नावात तू चमकशील You will rise above the ashes आणि त्या राखेच्या ढिगावर येशील. and you will know आणि तुला कळेल this is the purpose that God took me through it all. हाच संकल्प की ज्या पायी देवाने या सगळ्यातनं मला नेलं. That's what Joseph said. योसेफ असंच म्हणाला, It is God who took me through it all. देवाने त्या सगळ्यातनं मला नेलेलं आहे. He became my strength. देव माझी ताकद झाला. In the prison, God was with him तुरुंगात देव त्याच्या सोबत होता and he prospered. आणि तो समृद्ध झाला. People will say, who can prosper in the prison? लोक म्हणतील तुरुंगात कोणी समृद्ध होतं का? Prosperity doesn't just mean money. आणि समृद्धी म्हणजे फक्त पैसा नाही रे. It means म्हणजे peace even in the prison. तुरुंगात पण शांती आहे. Joy even in the prison. तुरुंगात पण आनंद आहे. Strength even in that prison. त्या तुरुंगात पण मला ताकद आहे. Hope even in that prison. त्या तुरुंगात पण मला आशा आहे. God is with you in that prison of yours. देव तुझ्या सोबत तुझ्या त्या तुरुंगात आहे. He is giving you his peace. देव त्याची शांती तुला देत आहे. Today when I turn back, आज जेव्हा मी पाठीमागे वळून पाहतो, I say how I went through it all. मी विचार करून म्हणतो, देव बाप्पा या सगळ्यातनं मी कशी गेली अशी How मला did I माहित go नाही. through it all? या सगळ्यातनं देव बाप्पा मी कशी गेले मला माहित नाही. Peter cannot do it. पीटर नाही करू शकत आहे. It is God. देवाने केलं हे. His strength. त्याची ताकद आहे. Strength in the jail, strength in the prison, तुरुंगात ताकद, strength in the pit, त्या खड्ड्यात ताकद, strength among your enemies, शत्रूंमध्ये ताकद, पोटिफराच्या घरात ताकद, strength in your bad times. वाईट काळात ताकद. Even in your bad times, He can do something that will make you smile. तुझ्या वाईट काळात पण देव असं काहीतरी करून राहील की ज्यातनं तुला हसू येईल. की काळ तुझा वाईट चाललाय पण देवाने असं काहीतरी केलं की मला हसूच आलं. Yes. असं होतं. Sarah laughed. सारा हसली ना. In And God said, why did you laugh? in the bad times, she could laugh. वाईट काळात ती हसू शकली. Even सारा Abraham हसली. laughed. अब्राहम हसला. You never hear them laugh afterwards. त्याच्यानंतर आपण त्यांना कधी हसताना ऐकत नाही. But in their miserable position, they could laugh. त्यांच्या त्या भयानक अवस्थेत दोघं हसले. Because God came visiting them. कारण देव भेटायला आला ना त्यांना. Say thank you, Jesus, म्हणा धन्यवाद येशू that you are with me. की तू माझ्या सोबत आहेस. You have not left me. तू मला सोडलेलं नाही. Even in the ashes, you have not left me. राखेच्या ढिगात पण तू नाही सोडलं मला. Even in my miserable position, you did not leave me. माझ्या बर्बादीत पण तू नाही मला सोडून My गेला. eyes are upon you. माझे डोळे तुझ्यावर आहेत. This day आजचा दिवस will not be stretched forever. कायम नसणार आहे हा असा आजचा दिवस. My morning is coming. माझी सकाळ येतीये. Devil, my morning is coming. सैताना माझी पहाट येतीये. My dawn is coming. माझी पहाट येतीये And I will shine. आणि मी चमकणार.
He will take me from glory to तो glory. गौरवातून गौरवाकडे मला नेणार का? He is strengthening me. तो मला शक्ती He देतोय. is building my तो character. माझा स्वभाव सुधरवतोय. This is the part of my destiny. माझ्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेतला हा एक भाग I आहे. have to go through it. मला त्यातनं जावं लागेलच. And He will give me strength तो मला ताकद देईल to go through it all. त्यातून सगळ्यातून जायला. बिकॉज द डार्केस्ट आवर इज जस्ट बिफोर द डॉन. पहाट होण्या अगोदर अंधार फार काळा असतो. God gave Hannah the strength to go देवाने through हन्नेला the ताकद ordeal दिली त्या सगळ्यातनं जायला. in the mockery of Peninnah. पनिनाने किती मस्करी केली तिची, थट्टा केली तिची, Yet तरी she could go through it all हन्ना गेली त्या सगळ्यातनं by the strength of God. देवाच्या ताकदीनं. Ruth could go through it all रूथ सगळं सहन करून by गेली the strength of God. देवाच्या शक्तीनं. A widow एक विधवा मुलगी going into a new land. नवीन देशी गेली, Yet तरी God was with her. देव होता ना तिच्या सोबत. God is with you now. देव तुझ्याही सोबत आहे. अशी हार नाही मानायची, Don't give up. अशी हार नाही मानायची. Best time is अशी coming. थोडी हार मानतात. चांगले दिवस येत आहेत. Thank you, Father. देवाला धन्यवाद. Thank you, Lord. आमेन. I believe माझा विश्वास आहे it is happening. घडत आहे. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात ही प्रार्थना मी मागतो. Amen and amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. आमेन.